कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम जीवासी परमसमाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा प्रियं वद कुळी अवतरे पावसी कैवल्य श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरण चरण नमावे अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश श्री ज्ञानेश्वरी गौरव श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाचिया भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या भावार्थ दीपिकेचे चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत आणि 16व्या अध्यायाचे चिंतन चाललेलं आहे।
या अध्यायाचं नावच दैवासुर संपद विभाग योग आहे. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीचा विभाग भगवान करून दाखवतायत. दैवी संपत्तीचं वैशिष्ट्य काय आहे याचा विचार आपण काल प्रस्तावनेमध्ये करून आलेलो आहोत. भगवान सांगतात, अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. जी दैव संपत्ती एकंदरीत सांगितलेली आहे त्यापैकी 9 तत्वांचा पदार्थांचा विचार या पहिल्या श्लोकात केलेला आहे. यावर व्याख्यान करताना स्वामीजी म्हणतात, तरी दैवी गुणा माझारी प्रमुख अभय तो देख आरंभीचा. आता दैवी संपत्ती आहे का, तर त्या दैवी गुणांमध्ये अग्रभागी असलेल्या आसनावर जो बसतो त्याला अभय म्हणतात. महापुरामध्ये उडीच घातली नाही तर बुडण्याची भीती आहे काय, तर नाहीच आहे. किंवा पथ्याच्या घरी रोगाची पर्वा केली जात नाही, म्हणजे जो पथ्याने वागणारा आहे त्याला रोग होण्याची भीती आहे काय, नाहीच आहे. त्याप्रमाणे प्रत्येक विहित कर्माच्या समोर, म्हणजे शास्त्राने जे करा म्हणून सांगितलेलं आहे ते विहित कर्म, तर प्रत्येक विहित कर्माच्या समोर अहंकाराला न उठू देऊन, म्हणजे कर्माच्या कर्तेपणाचा अभिमान न ठेवून, त्या योगाने जन्म मरण संसाराचं भय घालवणं यालाच अभय असं म्हणतात. म्हणजे कर्म तर करायचं आहे, कर्म करताना ते निषिद्ध करायचं नाही, विहितच करायचं आहे. आणि विहित कर्म करताना देखील कर्तेपणाचा अभिमान ठेवायचा नाही आहे. आणि यामुळे अशा निष्काम कर्माने जन्म मरण संसाराचं भय घालवणं याला अभय असं म्हटलेलं आहे. किंवा सर्वत्र आत्मैक्य भावाच्या विस्ताराने दुसऱ्याला स्वतःचा आत्मा असं मानून भयाच्या वार्तेला देशाच्या बाहेर घालवणं यालाच अभय म्हणतात. म्हणजे सर्वत्र आत्मभाव झाल्यानंतर द्वैत राहतच नाही, त्यामुळे द्वैताच्या अभावी भयाचाही अत्यंत भाव होतो. भय कुठे असतं तर याचं कारण सांगतात, द्वितीयाद्वै भयम भवती भयन द्वितीयाभिनिवेशत स्यात् असं भागवत हे सांगतं. किंबहुना जगद्गुरु श्री तुकोबराय म्हणतात, दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. ज्या ज्या ठिकाणी द्वैत येतं त्या त्या ठिकाणी संसाराचं भय निर्माण होत असतं. परंतु जो दुसरा आहे तो माझा आत्माच आहे, म्हणजे अशा पद्धतीने सर्वत्र जर अद्वैत असेल, सर्वत्र जर आत्मभाव झाला तर द्वैत राहणार नाही, आणि द्वैत नाही म्हणून भयही नाही. एक लक्षात ठेवा की केवळ द्वैत आहे म्हणजे भय असतं असंही नाही आहे. तर भय निर्माण होण्याकरता 3 अवच्छेदक आवश्यक आहेत. पहिलं अवच्छेदक असं आहे की आपल्यापेक्षा स्वभिन्न दुसरा कोणी असावा, म्हणजे द्वैत असावं, अद्वैतात भय नाही. दुसरा जो आहे तो आपल्यापेक्षा बलवान असावा तर भय आहे, पण केवळ तो आपल्यापेक्षा बलवान आहे म्हणूनही भय आहे असं नाही, तर तो आपला विरोधी असावा तरच भय आहे. म्हणजे आपल्यापेक्षा भिन्न असावा 1, तो आपल्या विरोधी असावा 2, आणि आपल्यापेक्षा बलवान असावा तर भय आहे. परंतु ज्या ठिकाणी आत्मभाव सर्वत्र झालेला आहे त्या ठिकाणी द्वैतच राहत नाही, मग त्या द्वैताच्या अभावामध्ये भय राहील काय, तर भयाचाही त्या ठिकाणी अत्यंताभाव होतो. उदाहरण देतात की पाणी मिठाला बुडवण्याकरता येतं तेव्हा मिठच पाणी होतं. त्याप्रमाणे ज्या द्वैताभासून भय निर्माण होतं ते द्वैतच आपण झाल्याने भय नष्ट होतं. म्हणजे द्वैताचा बाध करून ते द्वैतच आपला आत्मा झाला की मग भय राहत नाही. अरे
अभय या नावाने जे बोललं जातं ना ते हेच आहे असं जाणावं. आणि हेच अभय यथार्थ ज्ञानाच्या प्राप्तीकरता पुढे धावणारा आणि प्राप्तीनंतर रक्षणाकरता मागून धावून येणारा चाकर आहे. म्हणून आता या पुढे असलेली जी काही सत्वशुद्धी आहे ती सांगतात. ती सत्वशुद्धीचं लक्षण काय? जशी राखोंडी म्हणजे राख ही जळतही नाही आणि म्हणून विझतही नाही, किंवा चंद्र जसा शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी कलेची वाढ घेत नाही, पण कृष्ण प्रतिपदेपासून अमावस्येच्या दिवशी कलेचा ऱ्हास मात्र मागे टाकून जातो. अर्थात अमावस्या आणि शुक्ल प्रतिपदा या दोन तिथींच्या संध्येत चंद्र जसा अतिसूक्ष्म रूपाने राहतो. किंवा तिसरं उदाहरण म्हणजे पहिलं उदाहरण राखेचं दिलं, दुसरं उदाहरण चंद्राचं दिलं, अमावस्या आणि शुक्ल प्रतिपदेचं. तिसरं उदाहरण देतात की वर्षा ऋतूने जिला सोडलेलं आहे, त्यामुळे जिला महापूर येणं बंद पडलेलं आहे, आणि ग्रीष्म ऋतूने जिची मांडामांड केली नाही, त्यामुळे जिचा प्रवाह कुठे खंडित, कुठे लहान, कुठे डोहाच्या रूपाने खोल व कुठे उथळ अशी जिची नानाविध रूप झालेली नाहीत, पण वर्षा ऋतू आणि ग्रीष्म ऋतू या दोन ऋतूंच्या मधल्या काळात गंगा ही जशी स्वाभाविक रूपाने स्पष्ट झालेली असते, त्याप्रमाणे प्रापंचिक भोगांची इच्छा आणि प्रपंच सत्यत्वाविषयी भ्रम या दोघांची ओढ टाकून रजोगुण तमोगुण रूपी कावडीचं ओझं टाकून स्ववर्णाश्रम विहित धर्माची आवड भोगत असताना जे बुद्धीचं शुद्ध स्वरूप उरतं तिलाच सत्वशुद्धी असं म्हणतात. तात्पर्य काय? स्वधर्माची आवड असणे हे सत्वशुद्धीचं पहिलं लक्षण आहे. बर. किंवा सर्व ज्ञानेंद्रियांनी निषिद्ध किंवा विहित विषय समोर दाखवले, म्हणजे वाईट किंवा चांगले दोन्ही विषय समोर दाखवले, तरी सुद्धा काही केले तरी चित्तामध्ये त्याविषयी आश्चर्य उत्पन्न होत नाही. तात्पर्य विषयांविषयी वैराग्य असणं हेच सत्वसंशुद्धीचं लक्षण आहे. किंवा आपुला वल्लभ दूरदेशी जाता जैसी पतिव्रता विरहणी लाभ हानी आणि हानी दोन्ही उपेक्षून राहे उदासीन सर्व काळ. म्हणजे प्रियपती गावाला गेल्यानंतर पतिव्रतेला जे विरहाचं दुःख होतं, त्या दुःखाने ती जशी गृहव्यवहारात केवढेही मोठं नुकसान झालं किंवा लाभ झाला तरी मानित नाही, त्याप्रमाणे सत्यस्वरूप म्हणूनच चिदानंद स्वरूप असलेल्या सगुण भगवंताच्या अत्यंत आवडीने बुद्धीचे जे पतिव्रतेप्रमाणे अनन्य होणं आहे ना, त्या स्थितीला केशी दैत्याचा नाश करणारे केशव श्रीकृष्ण सत्वसंशुद्धी असं म्हणतात. म्हणजे तात्पर्य काय आहे? तर सगुण परमात्म्याविषयी अनन्य प्रेम असणं हे सत्वसंशुद्धीचं तिसरं लक्षण आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धे. म्हणून बुद्धी जी आहे त्याचं वैभव परमात्म्या व्यतिरिक्त अन्यत्र कुठेही नाही आहे. मग ती आत्मरूपी बुद्धी त्या ठिकाणी जडून राहणं, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जडून राहणं हे सत्वसंशुद्धीचं लक्षण आहे. काय आहे? बुद्धी कोण कुठे लावेल काही सांगता येत नाही, परंतु ती बुद्धी जर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी लागली तरच तिला सद्बुद्धी असं म्हटलं गेलेलं आहे, आणि ती सत्वसंशुद्धी आहे. यानंतर आता आत्मसाक्षात्काराकरता शास्त्र आणि गुरु यांच्यापासून आत्मा आणि अनात्मा यांचं स्वरूप समजून घेणं जे आहे त्यालाच ज्ञान असं म्हणतात. आणि अष्टांगच्या अभ्यासाने म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी या अष्टांगांच्या योगाने अभ्यासाने चित्ताचा जो निरोध करणं आहे त्याला योग असं म्हटलेलं आहे. मग या दोन साधनांपैकी आपल्याला जे शक्य असेल त्या कोणत्याही एका साधनाच्या ठिकाणी उत्कट इच्छा निर्माण होणं यालाच
ज्ञानयोग व्यवस्थिती असं म्हटलेलं आहे. बघा, अभयम झालं, सत्वसंशुद्धी झालं, आता तिसरं सांगतात ज्ञानयोग व्यवस्थिती. हे ज्ञान म्हणजे काय? शास्त्र आणि गुरु यांच्यापासून आत्मा आणि अनात्मा यांचं स्वरूप समजावून घेणं म्हणजे ज्ञान. आणि अष्टांगाच्या अभ्यासाने चित्ताचा निरोध करणं याला योग म्हणायचं. आणि या दोन साधनांपैकी आपल्याला जे शक्य असेल, ज्ञान शक्य असेल तर ज्ञान, योग शक्य असेल तर योग, या कोणत्याही एका साधनाच्या ठिकाणी उत्कट इच्छा निर्माण होणं याला काय म्हटलं गेलेलं आहे? ज्ञानयोग व्यवस्थिती. ठीक आहे. मग या साधनाच्या ठिकाणी पूर्ण चित्तवृत्तीचा असा त्याग करणं असतो की जशी निष्काम पुरुषाने यज्ञातील अग्नीत पूर्णाहुती दिली आहे. किंवा ना तरी कुलीन घराणे पाहून केले कन्यादान कुलवंते, असो हा दृष्टांत पद्मजाती साज जैसी मुकुंदीच स्थिरावली. किंवा चांगल्या कुळातील मनुष्याने आपली मुलगी जशी चांगल्या कुळातच दिलेली असावी. पण ही उपमा असो, या उपमेत मुलीला पतिवरण्याचं स्वातंत्र्य नाही. पण यापेक्षा पूर्ण उपमा अशी आहे की समुद्र मंथन करत असताना त्या समुद्रापासून माता महालक्ष्मीचा अवतार झाला. तेव्हा देव, ऋषी, मानव इत्यादी सर्वच तिच्यावर लुब्ध झाले आणि सर्वांना असं वाटायला लागलं की या लक्ष्मीने आपल्याला वरावं. म्हणून प्रत्येक जण सजून धजून समोर आला. या लक्ष्मी बरोबर देखील काही सखी होत्या आणि त्या सखी देखील एकेकाचा परिचय देत होत्या. परंतु लक्ष्मी मात्र ही अत्यंत विवेकी होती. तिने तिथे असलेल्या सर्वांच्या गुणदोषांचा विचार केला. त्यात कोणी तपस्वी होतं पण त्यांनी क्रोधावर विजय मिळवला नव्हता, दुर्वासांसारखे. कोणी ज्ञानी होते पण त्यांच्यामध्ये विषयासक्तीचा दोष होता. कोणी मोठ्या अधिकाराचे होते पण कामुक होते, इंद्रासारखे. कोणी सत्ताधारी नियामक होते पण त्यांची सत्ता दुसऱ्यांच्या आश्रयाने टिकणारे होते, यमादिकांसारखे. कोणी धार्मिक होते पण त्यांच्या ठिकाणी भूतदया नव्हती. कोणी त्यागी होते पण त्यांचा तो त्याग मोक्षाला साधक नव्हता. कोणी पराक्रमी होते पण त्यांचा पराक्रम कालग्रस्त होता. म्हणजे आता ह्या प्रत्येकाची जर उदाहरणं द्यायची म्हटले तर एक एक चरित्र आपल्याला सांगावं लागेल. मग अजून 8 दिवसांची कथा ह्या एका अभंगावरती आपण घालवायची काय? नाही. तर कोणी चिरायू होते पण त्यांच्या जीवनामध्ये शील आणि मांगल्य नव्हतं. भगवान शंकरांसारखे तपस्वी पण त्यांचा वेश अनुकूल नाही. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार, अशी त्यांची स्थिती आहे. आणि असा प्रत्येकाच्या ठिकाणी असलेल्या गुणदोषांचा विचार करून सर्व गुणांनी संपन्न आणि आपल्याला आश्रय करण्यास योग्य असं एकमेव महाविष्णू आहे असं पाहून लक्ष्मीने जसं त्यांनाच वरलं आणि तिथेच ती स्थिरावली, त्याप्रमाणे कोणताही संशय न बाळगता ज्ञान किंवा योग यापैकी कोणत्याही एका साधनाच्या ठिकाणी चित्तवृत्तीने वतनदार होणं त्याला ज्ञान योग व्यवस्थिती नावाचा तिसरा दैवी सद्गुण म्हणतात असं भगवान म्हणाले. आता त्यानंतर दानाचा विचार सांगितलेला आहे. दान कशाला म्हणतात ते ऐका. तर शत्रू जरी असला तरी सुद्धा तो दुःखी असेल, संकटग्रस्त असेल तर त्याच्याकरता काया वाचा मनाने आणि दैववशात जे जितकं प्राप्त झालं असेल त्या धनाने वंचना न करता जे काही उपकार करणं असतं त्याला दान असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे शत्रू जरी संकटात सापडलेला असेल तरी आपल्याकडे दैववशात जेवढं आहे तेवढं सगळं समर्पण करणं आणि त्याला वाचवणं, मग त्यामध्ये काही आपल्याकरता राखून ठेवायचा हा विचार न ठेवणं हे दान आहे. किंबहुना अर्जुना, वृक्ष जसा वाटेने चाललेल्या पांथिकाला किंवा पांथस्थाला पानं, फुलं, छाया, फळं, मुळं हे देण्याला चुकत नाही, त्याप्रमाणे मनापासून ते धनापर्यंत आपल्याजवळ जे जे साधनं विद्यमान असतील त्या सर्व साधनांनी उपकार करण्याचा प्रसंग आला असताना
त्या श्रांत दुःखी जीवाच्या मनाला संतोष वाटेल अशा रीतीने उपयोगाला जाणं याला दान हे नाव आहे. म्हणजे एखादा संकटात सापडलं फक्त पैसा देणं म्हणजेच दान करणं आहे असं नाही, तर मनापासून ते धनापर्यंत आपल्याजवळ जे जे साधनं विद्यमान आहेत ते साधनं जर पीडिताचं दुःख घालवण्याकरता उपयोगी येत असतील तर त्या साधनांचा उपयोग करून त्या दुःखग्रस्ताचं दुःख नष्ट करणे, त्या श्रांत दुःखी जीवाच्या मनाला संतोष वाटेल अशा रीतीने उपकार करणे त्याला दान असं म्हटलं गेलेलं आहे. आणि हे दान जे आहे, अशा पद्धतीचं जे दान आहे ते मोक्षरूपी भूमिगत ठेवा बघण्याकरताचं जणू काही अंजन आहे. म्हणजे अशा या पद्धतीच्या दानाने मोक्षरूपी ठेवा हा प्राप्त होतो. बरं, आता हे दानाचं वर्णन असं म्हणे. मग आता याच्या पुढे दमाचं लक्षण ऐका. म्हणजे आता आपण जे आहे अधिक त्याचा विचार करत नाही. जर विस्ताराने विचार करायचा म्हटला तर दानाला हेतू काय आहेत, त्याचे प्रयोजन काय आहेत, कसं करावं वगैरे वगैरे अनेक अनेक प्रकार आहेत. पण आपण आता धावत्या वेगाने जाणार आहोत. दमाचं लक्षण काय ऐक. तर विषय आणि इंद्रिय यांचा संयोग झाला असता त्या संयोगामध्ये ताडातोडी निर्माण करून घालणे आणि संयोगाच्या ठिकाणी वियोग निर्माण करणे यालाच दम असं म्हटलं गेलेलं आहे. किंवा विषयांपासून इंद्रियांना परतवणे, इंद्रियांचा निग्रह करणे याला दम असं म्हणतात. जसा मातीचा गाळ आणि पाणी यांचा संबंध निवळीच्या बियाच्या योगाने तोडला जातो, त्याप्रमाणे इंद्रिय आणि विषयांचा संबंध तोडण्याकरता इंद्रियांच्या दारात कोणत्याही विषयांचा वारा वाजू देऊ नये. ती इंद्रिय एकत्र बांधून प्रत्याहाराच्या हाती द्यावीत. मग प्रपंचाची प्रवृत्ती ही चित्ताच्या आतल्या भागापासून स्थूल देहापर्यंतच्या सर्व भागाला टाकून बाहेर आणि दूर ज्या योगाने पळेल असा प्रयत्न करावा. आणि पुन्हा ती प्रवृत्ती इंद्रियाद्वारा चित्तात घुसू नये म्हणून 10ही इंद्रियांच्या द्वारात वैराग्यरूपी प्रखर अग्नी पसरून ठेवावा. त्यामुळे ती प्रवृत्ती इंद्रियांच्या दारात येताच जळून जाते आणि त्यामुळेच चित्तापर्यंत जाऊ शकत नाही. तसंच श्वासोच्छ्वासापेक्षाही पुष्कळ आणि कडक अशा कृच्छ्र चांद्रायणादी व्रतांचं आचरण करणं आणि ते व्रत करत असताना रात्री आणि दिवसात ज्याला क्षणभरही विश्रांती नाही त्याला दम असं म्हणतात. म्हणजे हे दमाचं स्वरूप सांगितलेलं आहे. थोडक्यात काय आहे की विषय आणि इंद्रिय यांचा वियोग करून पुन्हा त्या विषयांना इंद्रियांच्या द्वारा चित्तवृत्तीमध्ये घुसू न देणं, इंद्रियांचा निग्रह करणं यालाच दम असं म्हटलं गेलेलं आहे. यानंतर यज्ञश्च हे पद पुढे आलेलं आहे ना. मग यज्ञ म्हणजे काय ते ऐका म्हणे. ब्राह्मणांना पुढे करून स्त्री शूद्रांना पलीकडे ठेवून मध्ये जे क्षत्रिय व वैश्य आहेत यांनी आपापल्या अधिकारांप्रमाणे ज्यांना जे वेदाने, शास्त्राने व पुराणाने विहित कर्म सांगितले आहे त्यांच्याकरता तेच कर्म सर्वात उत्तम असतं. तसंच पंचरात्रागम, अकुलागम इत्यादी आगमानुसार ज्याला जी देवता उपास्य म्हणून सांगितली आहे आणि ज्या देवतेचा जो विधी म्हणजे पूजा पद्धती सांगितली आहे त्याप्रमाणे त्या देवतेची त्याच पूजा पद्धतीने उपासना करणं याला यज्ञ असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा अनुष्ठानात्मक यज्ञ आहे. मागे आपण तृतीय अध्यायामध्ये यज्ञ पाहून आलो. तो यज्ञ जो आहे तो स्वधर्माचरणात्मक यज्ञ होता. तर इथे स्वधर्माचरण तर आहेच आहे, परंतु त्याबरोबरही देवता पूजा असा विषय देखील या ठिकाणी आलेला आहे. त्याबरोबर ब्राह्मण हा यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह ही 6 कर्म करतो आणि शूद्र केवळ त्या ब्राह्मणाला नमस्कार करतो.
परंतु दोघांनीही आपापला विहित धर्म पाळल्यामुळे त्या दोघांनाही सारखंच फळ देणारा तो यज्ञ निर्माण होतो. म्हणजे स्वधर्माश्रमाप्रमाणे आचरण केलं असताना दोघांनाही सर्वांना सारखंच फळ आहे. आणि यामुळेच ज्येष्ठ कनिष्ठ किंवा उच्च नीच भाव हा कुठेही नाही आहे असं. तसाच प्रत्येकाने कर्म करताना स्वतःच्या अधिकाराचा पुरेपूर विचार करावा म्हणे. म्हणून 1. कर्म करण्याची इच्छा, 2. कर्म करण्याचं सामर्थ्य, 3. कर्म करण्याचं ज्ञान आणि 4. कर्म करण्याविषयी शास्त्रानुज्ञा. म्हणजेच आपण याला आर्थित्व, समर्थत्व, विद्वत्ता आणि शास्त्रापर्युदस्तता हे अधिकाराचे असलेले जे काही 4 घटक आहेत हे आपण त्यावेळेला पाहूनच आलेलो आहोत. ह्या अधिकाराची सर्व अंग आपल्या ठिकाणी आहेत की नाही याचा पहिले सर्वतोपरी विचार करून मग विहित कर्मानुष्ठान रूप यज्ञ कर्म आणि देवता उपासना रूप यज्ञ करणं हे सर्वांचं कर्तव्य आहे. परंतु त्यामध्ये फळाच्या इच्छेचं विष मात्र घालू नये. म्हणजे सारांश यज्ञ कसा असावा तर निष्काम असावा. परिफळाशेचे विष वगळून अहंता सांडोन देह धर्मी. आणि त्याबरोबरच मी यज्ञाचा करता आहे अशा प्रकारच्या अहंभावाला देहाच्या दारातून अंतःकरणापर्यंत जाऊ देऊ नये. म्हणजे कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद हे 2 दोष टाळून तो यज्ञ करावा. आता यावर शंका अशी येईल की फळाची इच्छा करायची नाही आणि कर्माच्या कर्तृत्वाचा अभिमान ठेवायचा नाही असं तर असेल तर कर्माचे सायस कशाला. परंतु असं वाटू न देता वेदाज्ञेसी तरी ठाव होई जे स्वये, म्हणजे निष्काम व निरभिमान बुद्धीने कर्म करा, या वेदाज्ञेचं स्थान आपणच व्हावं असं वाटलं पाहिजे. आणि याप्रमाणे वर्णाश्रम विहित निष्काम निरभिमान धर्मानुष्ठान आणि विधिपूर्वक देवतोपासना यांना सर्वत्र दैवी संपत्तीच्या मालिकेमध्ये यज्ञ हे नाव आहे. आणि हा यज्ञ म्हणजे मोक्षाच्या मार्गाची पूर्ण माहिती असलेला वाटाडे आहे असं जाण. आता चेंडू भूमीवर आपटला तर भूमीला मारावे हा त्यात उद्देश होता काय? नव्हता. बरं, त्या आपटण्याने चेंडू हा उधळून आपल्या हातात आणावा हा उद्देश असतो. तर त्याप्रमाणे स्वाध्याय म्हणजे वेदशास्त्राधिकांचं अध्ययन करण्यात शरीराला निष्फळ कष्ट देण्याचा उद्देश नसून आपलंच वास्तव ब्रह्मस्वरूप जे आहे ते आपल्याला कळावं हा आहे. तसंच शेतामध्ये बी पेरण्याच्या निमित्ताने ते बी सर्वत्र विखुरलं जावं असा उद्देश असतो काय? नाही. तर शेतकऱ्याने आपलं लक्ष हे भावी काळात येणाऱ्या भरघोस पिकावर ठेवायचं असतं. त्याप्रमाणे स्वाध्याय करण्यामध्ये शरीराने आणि वाणीने केलेले कष्ट हे वाया जात नसून त्यापासून होणाऱ्या नित्य निरतिशय मोक्ष फळावर लक्ष ठेवून साधकाने निरलसपणाने स्वाध्याय करायचा असतो. म्हणजे रोज भगवंताचं चिंतन करायचं आहे, काहीतरी सद्ग्रंथांचं चिंतन करायचं आहे, याला स्वाध्याय असं म्हटलेलं आहे. मग उगीच स्वाध्याय केल्याने आपला वेळ जातो असं जर कोणी म्हणत असेल तर ते योग्य आहे काय? तर तसं नाही. या स्वाध्यायाच्या माध्यमातून पुढे निरतिशय मोक्ष फळ प्राप्त होत असतं. निरलसपणाने तो स्वाध्याय करायचा असतो. म्हणजे आळस करायचा नाही त्या ठिकाणी. किंवा अंधारात ठेवलेली वस्तू पाहण्याकरता दिव्याचा जसा आदर करावा लागतो, आधार घ्यावा लागतो, त्याप्रमाणे अज्ञानाने आवृत्त असलेल्या त्या ब्रह्माचं ज्ञान होण्याकरता वेदाचा आदर करावा लागतो. किंवा शाखेला फळ येण्याकरता झाडाच्या मुळाला जसं पाणी घालावं लागतं त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्तीची साधनं ही सफळ होण्याकरता ती साधनं ज्या वेदशास्त्राधिकांनी सांगितलेली आहेत त्यांचं अध्ययन करावं लागतं. म्हणून सांगतात की आता हा दृष्टांताचा विस्तार पुरे. आपलं मुख पाहण्याकरता वारंवार पुष्कळ प्रकारांनी आणि मोठ्या आस्थेने आरसा जसा स्वच्छ करावा लागतो त्याप्रमाणे वेद प्रतिपाद्य असलेला जो ईश्वर आहे तो आत्मरूपाने प्रत्यक्ष होण्याकरता
अर्थासह वेदाचा अखंड अभ्यास करावा लागतो. म्हणून असं आहे, रोज पारायण करायला सांगितलं. रोज पारायण का करायचं? तर त्यामुळे तो वेद प्रतिपाद्य जो ईश्वर आहे त्याचा आत्मरूपाने प्रत्यक्ष होतो. किंवा स्वाध्याय प्रवचनाभ्यान प्रमदितव्यम असं एक चिंतन आपल्याला शास्त्रकारांनी सांगितले. स्वाध्याय आणि प्रवचन यांच्यापासून कधीही माणसाने प्रमाद करू नये. स्वाध्यायान मा प्रमदहा असं देखील वेदाची आज्ञा आहे. किंबहुना ज्या दिवशी आपल्याकडनं काही शास्त्रचिंतन झालं नाही, संत वाङ्मय चिंतन झालं नाही, तो दिवस वांझोटा झाला असं म्हणावं म्हणे. म्हणून अवंध्यम दिवसम कुर्यात, काहीतरी अध्ययन करून, ईश्वर चिंतन करून, नामस्मरण करून, साधना करून, सोहम भावाची प्रतीती घेऊन किंवा साधना करून आपला दिवस आपण सार्थकी लावावा, अवंध्य करावा. म्हणून असा अखंड अभ्यास करणं जे त्याला स्वाध्याय असं म्हटलं गेलेलं आहे. यानंतर सांगतात, ज्यांना संपूर्ण वेदार्थ कळण्याची योग्यता नाही त्यांनी आत्मतत्वाची प्राप्ती होण्याकरता केवळ ब्रह्मसूत्र म्हणजे उपनिषद यांचा अभ्यास करावा. इथे ब्रह्मसूत्र शब्दाचा अर्थ उपनिषद असा आहे, पण याचं स्पष्टीकरण 13व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. ते उपनिषद म्हणजे ज्यांना त्या उपनिषदाचा अध्ययनाचा विधी व उपनयन संस्काराचा अधिकार आहे अशा त्रैवर्णिकांकरताच आहे. मग ज्यांना या वेदाधिकाचाही अधिकार नाही, म्हणजे ज्यांचं उपनयन संस्कार झालेलं नाही, ज्यांची मौंजबंधन झालेलं नाही आहे ना, त्यांना वेदाचं अध्ययन करता येत नाही. मग इतरांनी पुराणामध्ये असलेले किंवा अधिकारी पुरुषांनी रचलेले जे काही पवित्र स्तोत्र आहेत, ग्रंथ आहेत, यांचं चिंतन करावं आणि कृष्ण विष्णू हरी गोविंद इत्यादी पवित्र नाममंत्रांचा अखंड जप करावा. यालाच स्वाध्याय असं म्हणतात. म्हणजे नामस्मरण करणं, ज्ञानेश्वरी असेल, तुकोबारायांचा गाथा असेल, एकनाथी भागवत असेल, श्रीमद भागवत पुराण असेल किंवा अन्य पुराणं असतील, या सर्व पुराणांचं अध्ययन करणं वगैरे जो आहे यालाच स्वाध्याय असं म्हटलेलं आहे. आता यानंतर पुढे तप म्हणजे काय आहे तर त्याचं लक्षण सांगतात. पुण्योत्पत्ती करता दानाच्या रूपाने घरातील सर्व धन याचकांना देणे किंवा भोगाकरता व्यर्थ खर्च करणे, या दोन कारणांनी घरातलं सर्व धन संपूर्ण दारिद्र्य जसं येतं, किंवा औषधी म्हणजे शेतातील गहू, ज्वारी, बाजरी इत्यादी पिकं हे धान्यरूपी फळ देऊन जसे आपोआपच वाळून जातात, किंवा आणखी दृष्टांत देतात, सर्वत्र सुगंध दरवळण्याकरता चंदनी धूपाचा अग्नी प्रवेश जसा असतो, किंवा शुद्धतेकरता किडाळ काढून टाकल्यानंतर त्या सोन्यात वजनाचा जसा कमीपणा असतो, किंवा कृष्ण पक्ष वाढण्याकरता चंद्राचा जसा ऱ्हास असतो किंवा ऱ्हास व्हावा लागतो, त्याप्रमाणे सर्वत्र आत्मस्वरूपाचा विस्तार होण्याकरता कृच्छ्र चांद्रायणादी व्रत करून किंवा वायू पिऊन, पाणी पिऊन, झाडांची वाळलेली पानं खाऊन प्राणाला क्षीण करणं, किंवा यम नियम आसन इत्यादींच्या योगाने किंवा वैराग्याने इंद्रियांना संयमित करणं, किंवा तीर्थयात्रा करून कठोर साधन करून शरीराला कृश करणं इत्यादी साधनांनी क्रमशः प्राण, इंद्रिय आणि देह यांना जे शुष्क करणं आहे त्यालाच तप असं म्हणतात. बघा कशा कशाला शुष्क करायचंय? प्राण, इंद्रिय आणि देह यांना शुष्क करायचंय. पण प्राणाला कशाने शुष्क करायचंय? केवळ वायू पिऊन, पाणी पिऊन, झाडांची वाळलेले पाणी खाऊन आणि कृच्छ्र चांद्रायणादी व्रत करून प्राणाला क्षीण करायचंय. इंद्रियांना क्षीण संयमित कशाने करायचंय? यम नियम आसन इत्यादी योगाने किंवा वैराग्याने. आणि देहाला क्षीण कशाने करायचंय? तीर्थयात्रा करून, कठोर साधना करून शरीराला कृश करायचंय. मग अशा पद्धतीने जे वागणं आहे ना त्यालाच तप असं म्हटलं गेलेलं आहे. तप हे दोन प्रकारचं आहे. एक विचारात्मक तप आहे आणि एक अनुष्ठानात्मक तप आहे. अनुष्ठानात्मक तपाने शापानुग्रह सामर्थ्य प्राप्त होतं. म्हणजे कुणाला शाप दिला तर तोही खरा ठरतो आणि कोणावर कृपा केली, कोणाला आशीर्वाद दिला तर तोही खरा ठरतो. हे अनुष्ठानात्मक असलेल्या तपाचं फळ सांगितलेलं आहे. म्हणून
कलियुगाच्या बाबतीमध्ये असं सांगतात, वाणी दग्धात्व सत्तेनं हस्तौ दग्धौ परिग्रहात परस्त्रीभिर मनोदग्धम कथम सिद्धीर भविष्यती. म्हणजे खोटं बोलून वाणीतलं सर्व सार गेलं, त्यानंतर दान घेऊन घेऊन हातातलं सार गेलं, आणि परस्त्री चिंतन करून करून किंवा परान्न भक्षण करून करून वाणीतलं तेज गेलं. मग या कलियुगामध्ये शाप किंवा आशीर्वाद हा कसा फळेल? फळणारच नाही. अनुष्ठानात्मक तपाने शापानुग्रह सामर्थ्य प्राप्त होतं, आणि आलोचनात्मक म्हणजे विचारात्मक तपाने ब्रह्म साक्षात्कार होत असतो. असो, मन आणि इंद्रिय यांचं ऐकाग्र्य म्हणजे हे देखील तपच आहे, असा एक तपाचा विचार आलेला आहे. किंवा तपाचं आणखी कोणतं लक्षण जर असेल तर ते असं आहे की पाणी मिश्रित दुधामध्ये हंसाने चोच घातली तर तो जसा दूध आणि पाणी वेगवेगळं करत असतो, त्याप्रमाणे अज्ञानाने देह आणि आत्मा या दोघांच्या होणाऱ्या अन्योन्याध्यासात उत्कर्षाने उदयाला आलेल्या नित्य अनित्य ज्ञानरूपी सूर्याचा हात घालून जो दोघांना वेगळं करतो, ज्याला विवेक असं म्हणतात, असा विवेक अंतःकरणामध्ये सदा सर्व काळ जागवणं याला देखील तप म्हणतात. म्हणजे काय आहे? तात्पर्य असं आहे की आत्मा हा सच्चिदानंद आहे आणि व्यापक आहे, देह हा असत आहे, जड आहे, दुःखरूप आहे, परिच्छिन्न आहे, असा विचार करणे, सर्व काळ अंतःकरणात असा सर्व काळ विचार करणे, यालाच तप असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे विचारात्मक तप आहे. पहिले जे काही आपण देह प्राण इंद्रिय यांना शुष्क करण्याचा विचार सांगितला ते अनुष्ठानात्मक तप आहे, आणि आता जे सांगितलं हे विचारात्मक तप आहे. पुढे सांगतात की आत्मस्वरूपाकडे महावाक्यजन्य ज्ञानाने पाहत असताना त्याचा साक्षात्कार करून घेत असतो, आणि पंचविषयांचा भोग्य रूपाने, स्त्री पुत्रादिकांचा मम रूपाने आणि देहादिकांचा अहम या रूपाने जो विस्तार झालेला असतो तो नाहीसा होऊन जणू त्याचा संकोच होणे किंवा त्याच्या विषय संपत्तीचा नाश होऊन बुद्धीला दारिद्र्य येणे किंवा क्षीणता येणे, हे जे आहे याला तप असं म्हटलं गेलेलं आहे. ज्याप्रमाणे जागृतीमध्ये निद्रेसह स्वप्न बुडावे, त्याप्रमाणे जो विवेक आत्म्याचं सर्व बाजूंनी यथार्थ निरीक्षण करण्याला प्रवृत्त होतो आणि जो विवेक अज्ञानासह आत्मसाक्षात्कारात बुडून जातो, अर्जुना, त्यालाच तप असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे विवेक आत्म्याचं सर्व बाजूने निरीक्षण करण्याला प्रवृत्त होतो आणि नंतर तो विवेक अज्ञानासह ज्यावेळेला आत्मसाक्षात्कारात बुडून जातो त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? तप म्हणायचं. मग आता याच्यानंतर आर्जव म्हटलेलं आहे ना, तर आर्जव म्हणजे काय? सरलता. तर बाळाच्या हिताकरता आईच्या स्तनामध्ये दूध किंवा अनेक भूतांचं चैतन्य जसं तसं सर्व प्राण्यांकरता दुधाप्रमाणे गोड व चैतन्याप्रमाणे एकच सज्जनपणा असणं, याकरता याला आर्जव असं म्हणतात. सरळता, आर्जव याचा अर्थ तर सरलता आहे. मग या पुढे आता पुढील दैवी संपत्ती सांगतात. अहिंसा सत्यम अक्रोधस्त्याग शांतिरपैशुनम दयाभूतेष्वलोलुप्त्वम मार्दवम ह्रीरचापलम. म्हणजे अहिंसा, सत्य, क्रोध नसणे म्हणजे अक्रोध, त्याग, एखाद्याच्या पश्चात त्याचे दोष उघड न करणे, दुःखित भूताविषयी दया, अलोलुपत्व, मृदुता, लज्जा आणि चंचलता नसणे ही देखील दैवी संपत्तीच आहे. आता यावरती व्याख्यान करत असताना म्हणतात, काया वाचा मने विश्वकल्याणार्थ वर्तने यथार्थ अहिंसाती. म्हणजे हे अहिंसेचं जे लक्षण आहे ना, हे माऊलींनी केलेलं फार महत्त्वाचं लक्षण आहे. किंबहुना जगाच्या पाठीवरती अशी अहिंसेची व्याख्या आपल्याला शोधूनही मिळणार नाही. प्रत्येक ठिकाणी अहिंसेची व्याख्या ही निषेधात्मक केलेली आहे. मा हिंस्यात सर्व भूतानी, कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे हीच
अहिंसा आहे असं, परंतु माऊलींनी मात्र असं वर्णन केलेलं आहे की जगाला सुख व्हावं या उद्देशाने शरीराने, वाणीने आणि मनाने जे वर्तन करणं आहे ते अहिंसेचं स्वरूप आहे असं जाण. म्हणजे काय आहे वो, तर एखादा व्यक्ती हजारो लोकांना जर त्रास देणारा असेल तर त्या व्यक्तीचा नायनाट करणं, त्या व्यक्तीला मारणं ही हिंसा नसून ती अहिंसाच आहे, कारण की जगाची या सुखोद्देश आहे असं आहे. एखादा दहशतवादी, आतंकवादी जर हजारो लोकांचे प्राण घेणारा असेल तर त्या आतंकवाद्याला अहिंसा अहिंसा म्हणून मारू नये काय वो? अहो त्याला मारणं नव्हे नव्हे, कोर्टाच्या निर्णयाची वाट न पाहता ताबडतोब चौकामध्ये फाशीवर लटकवणं, बस हे त्याच्यावरती दया करणं आहे आणि हीच खरी अहिंसा आहे. असो, अहिंसेचं स्वरूप थोडक्यात सांगितलं. आता याच्यानंतर सत्याचं लक्षण सांगतात. जशी जाईची कळी ही पुढच्या टोकाला अणकुचीदार असूनही अति कोमल असते, किंवा चंद्राचं तेज पण ते शीतळ असतं, चंद्राचंही तेज पण ते शीतळ आहे, किंवा जे रोग्याला केवळ दाखवताच रोग नाहीसा करू शकेल आणि जिभेला तर कडू लागणार नाही असं ते औषध जगात निर्माणच झालं नाही, तर मग त्याची उपमा सत्याला कशी येईल? म्हणून जाईच्या कळीचीच उपमा योग्य आहे. म्हणून एरवी पाणी हे मुखमार्जनाचे वेळी, म्हणजे असं जे असतं ना, म्हणजे जायची कळी बघा अणकुचीदार असते परंतु कोमळ असते, तसं हे सत्य आहे. ते अणकुचीदार आहे परंतु कोमल आहे. चंद्राचं तेज आहे परंतु ते शीतळ आहे, हे जसं आहे त्याप्रमाणे ते सत्य आहे. एरवी पाणी हे मुखमार्जनाच्या वेळी बुबुळाशी जोराने स्पर्श करीत असताही ते मऊपणामुळे बुबुळाला कठीण वाटत नाही, पण तेच पाणी एकदा प्रवाहाच्या रूपाने जोरात वाहू लागतं तेव्हा पर्वताचे कडे सुद्धा फुडित असतं. आपण ज्यावेळेला तोंड वगैरे धुतो, चेहऱ्यावरती पाणी मारतं, त्यावेळेला ते पाणी बुबुळाला स्पर्श करतं की नाही? करतं, जोरात स्पर्श करतं, पण मऊपणामुळे ते बुबुळाला कठीण वाटतं का? नाही. पण तेच पाणी ज्यावेळेला प्रवाहाच्या रूपाने जोरात वाहतं त्यावेळेला मोठमोठे पर्वतांचे कडे सुद्धा फोडून टाकतं. त्याप्रमाणे अंतःकरणातील संशयाचा छेद करण्याकरता जणू काही लोखंडाची तलवार असं ते सत्य बोलणं तीक्ष्ण आणि ऐकण्याविषयी मात्र अत्यंत कोमळ आणि मधुर असं आहे, की ज्या सत्य भाषणातील कोमलपणाने आणि मधुरपणाने जगातला कोमलपणा आणि मधुरपणा हा पायाखाली तुडवला आहे. संदेह संशयाचा छेद करण्याकरता हे सत्य कसं आहे? लोखंडाची धारदार तीक्ष्ण तलवार आहे, परंतु ऐकण्याविषयी मात्र अत्यंत कोमळ आहे आणि मधुर आहे. आणि असं सत्यवचन कौतुकाने ऐकत असताना आपण हे सत्य बोलावं अशी जणू इच्छा निर्माण होऊनच की काय कानालाही तोंड निर्माण होतात. आणि ब्रह्म सत्यच आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे. हे जे सत्यवचन सत्यपणाच्या सामर्थ्याने सत्य ब्रह्मालाही भेदून वर जातं, किंवा जे सत्यवचन ब्रह्माचाही गुढपणा नाहीसा करून त्याला उघड करतं, किंवा फार काय सांगावं, ते सत्य प्रियही असतं. पण आपल्या प्रियपणाने कोणाला फसवण्याचं जाणत नाही. तसंच ते यथार्थ असतं, पण यथार्थपणाने कोणाच्या मनाला खुपतही नाही. म्हणून असं आहे, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम. माणसाने नेहमी खरं बोलावं आणि गोडही बोलावं. खरं असेल परंतु गोड शब्दामध्ये जर सांगता येत नसेल तर माणसाने तसं बोलू नये असं चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. एष धर्म सनातन. बरेच म्हणतात की मग एक काम करा, गोडच बोला. गोड बोला परंतु खोटं बोलू नका, असा सनातन धर्म आहे. असो, म्हणून जे सत्य आहे ते प्रियपणाने कोणाला फसवण्याचं जाणत नाही आणि ते यथार्थ असतं, पण यथार्थपणाने कोणाच्या मनाला खुपतही नाही. असं आहे बघा. पारध्याचं गाणं हे हरिणांना आणि पाखरांना गोड वाटतं, हे खरं आहे, पण त्या गाण्यातला गोडपणा हा शुद्ध सत्याच्या पाण्याने धुवून पाहिला तर त्यामध्ये
हरणांना किंवा पाखरांना जाळ्यामध्ये अडकवून घात करण्याचा दोष दिसून येतो. म्हणजे पारधी काय करतो, चांगलं संगीत वाजवतो. यामुळे काय होतं, पक्षी हरण त्याला भुलतात आणि त्याच्या जाळ्यामध्ये सापडतात. मग त्याचं गाणं चांगलं आहे, परंतु त्याचं जे गाणं आहे ते शुद्ध आहे का नाही, तर घात करण्याकरता म्हणून तो गातोय. मग याच्या उलट अग्नीचं जाळण्याचं काम अगदी उघड उघड स्वभावतःच सत्य स्वरूपाचा असतो आणि त्यात त्याचा फसवणूक करण्याचा उद्देश नसतो. परंतु ते सत्य प्रियपणाच्या पाण्याने धुवून पाहिलं तर कठोर दिसतं. कारण अग्नीच्या जाळण्यापासून दुसऱ्याचं अपरिमित नुकसान होतं. म्हणून तशा प्रकारचे सत्यही जळून जाऊ. म्हणजे त्या पारध्यासारखं गाणं सत्य परंतु त्यामागचा उद्देश वाईट, तसंही नको. आणि अग्नीसारखं सत्य परंतु जे कडू आहे असंही सत्य नको. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ असं असावं. ते खरं असावं आणि गोडही असावं. अशा पद्धतीचं ते सत्य असलं पाहिजे. म्हणून कसं असावं, तर एखाद्या गरीब स्वभावाच्या माणसाकडून चुकीने प्रमादाने कामात चूक झाली तर त्याला कुत्सितपणाने फार शहाणा आहेस असं म्हटलं तर हे शब्द कानाला मधुर लागतात. परंतु व्यंग्यार्थाने त्याच्या मर्माचा भेद करतात, म्हणजे अंतःकरणाला दुःख देतात. त्यावेळेला ती वाणी सुंदर नसून प्रत्यक्ष हडळच असते. परंतु एखादी गोष्ट करण्यात बाळाचं आकल्याण होत असेल तर आई त्याच्यावर रागावते, पण तिचं रागावणं फोल असतं. कारण ती बाळाचा लाड करण्याविषयी जणू कोमल फुलच असते. त्या मातेचा त्या प्रासंगिक वेळी जसा भाव असतो. म्हणजे उदाहरण बघा, एखादा नोकर चुकला तर फार शहाणा आहेस रे बाबा, फार हुशार, तुझ्यासारखा बुद्धिमान नाही दुसरा कोणी, असं जर बोललो तर शब्द ते कानाला ऐकताना मधुर आहेत की नाही, मधुर आहेत. परंतु त्याचा भाव चांगला आहे का, नाही, तर ते त्याच्या अंतःकरणाला दुःख देणारे आहेत. आणि एक दुसरी उदाहरण घ्या, लेकरू उन्हामध्ये खेळतंय, त्यावेळेला आई त्याला पुष्कळ वेळेला सांगते, अरे बाबा उन्हात खेळू नको, सावलीत खेळ, इकडे ये. परंतु ते काही ऐकत नाही. शेवटी आई काय म्हणते, जा आणि उन्हात मर 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 उन्हात. त्यावेळेला उन्हामध्ये मर असं म्हणते, परंतु त्यामध्ये तिचं ते रागवणं आहे, ते रागवणं खरं असतं का, नाही. तर तिने उन्हात जाऊ नये, उन्हात राहू नये, हाच भाव त्याच्या पाठीमागे असतो का नाही. मग तसं जे बोलणं अकल्याणापासून परावृत्त करण्याविषयी कठोर आणि कल्याणाविषयी कोमल आहे, कानाला सुख देण्याविषयी कुशल आहे आणि परिणामी अबाधित फळ देण्याविषयी सत्य आणि कपट खोटेपणादी दोषांविषयी निर्विकार असतं, तेच सत्य आहे आणि तेच या दैवी संपत्तीमध्ये अभिप्रेत आहे. मात्र याच्या नंतर पुढे अक्रोध असं जे सांगितलेलं आहे, या अक्रोधाचं लक्षण आहे. दगडावर कितीही पाणी घातलं तरी त्यापासून जसा अंकुर निघत नाही, किंवा पेजेचं कितीही घुसळण केलं तरी घुसळणाऱ्याला लोणी मिळत नाही, किंवा सर्पाच्या कातीच्या डोक्यावर पायाने लाथ मारली तरी पण ती कात जशी फडा करीत नाही, किंवा वसंत ऋतूमध्येही आकाशाला जशी फुलं येत नाहीत, किंवा रंभेच्या रूपानेही शुक मुनींद्राच्या ठिकाणी जसा काम निर्माण झालाच नाही, किंवा राखेत तुपानेही अग्नी प्रदीप्त होत नाही, हे जसं आहे. हे सगळे जे आहेत ना, हे दृष्टांत आपण बघा. यामध्ये बरेच प्रसंग आहेत. शुकरंभा संवाद जर आपण पाहिला तर फार महत्त्वाचा आहे की शुकाचार्य तपश्चर्येला बसले त्यावेळेला रंभा त्या ठिकाणी पाठवल्या गेली. रंभा आपले नाचत ठुमकत तिथपर्यंत आली. आपल्या पायातील नूपुरांचा ध्वनी करायला लागली. या ध्वनीमुळे शुकाचार्यांनी डोळे उघडले, पाहिलं तर ती अतिसौंदर्यवती रंभा त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी शुकरंभा संवाद आहे. जवळपास 33 श्लोकांचा तो संवाद आहे आणि फार महत्त्वपूर्ण संवाद आहे. या
संवादामध्ये रंभेने संसाराचं अत्युच्च वर्णन केलेलं आहे आणि शुकाचार्यांनी परमार्थ मार्गाचं अत्युच्च वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. तर अशी ती अतिसौंदर्यवती स्वर्गीय सुंदरी रंभा, परंतु शुकमुनींच्या ठिकाणी काम निर्माण करू शकलीच नाही. राखेत किती तूप टाकलं तरी जसं अग्नी प्रदीप्त होत नाही ना, त्याप्रमाणे एखादं आजाण पोर देखील क्रोधाने भरेल तशा मंत्राची बीजाक्षर उच्चारली म्हणजे अत्यंत वाईट शिव्या दिल्या आणि अशाच प्रकारे आणखी निमित्त जरी झाली, मारणं झालं, धक्के देणं, वैर करणं इत्यादी सर्व एकत्र जरी मिळाली तरी क्रोध उत्पन्न न होणं यालाच अक्रोधत्व असं म्हटलेलं आहे. आता इथे शिव्या या अर्थामध्ये मंत्रांची बीजाक्षरे असं जे काही म्हटलेलं आहे ना, याला व्याजस्तुती असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा अलंकार कसा आहे तर शब्दाच्या मुखात निंदा पण पोटात स्तुती, आणि मुखात दर्शनी स्तुती आहे पण शब्दाच्या पोटात निंदा आहे. म्हणून इथे वेदमंत्राची ओम इत्यादी बीजाक्षरे असतात, ते पवित्र शब्द वापरून वाईट शिव्यांची दर्शनी स्तुती केलेली आहे. यालाच व्याजस्तुती असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे काय बरं का की बऱ्याच वेळेला राग येण्याकरता काय निमित्त, काय आपल्याला थोड्या थोड्या गोष्टीवरनं राग येतो. पण इथेच सांगतात की मारणं असेल, धक्के देणं असेल, वैर करणं असेल, वाईट वाईट शिव्या देणं असेल, तरी सुद्धा अंतःकरणात क्रोध उत्पन्न न होणं यालाच अक्रोधत्व म्हणायचं आहे. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा जर आपण विचार केला तर त्यांना राग आणण्याकरता प्रयत्न केले गेले तरी देखील त्यांच्या ठिकाणी क्रोध निर्माण झाला नाही. किंबहुना गंगा गोदावरीवरनं स्नान करून येत असताना एक यवन नाथ महाराजांच्या अंगावरती थुंकला. नाथ महाराज पुन्हा गोदावरीवर स्नानाला गेले, पुन्हा आले पुन्हा थुंकला, असं 108 वेळेला झालं. शेवटी त्यांच्या ठिकाणी असलेली ती शांती पाहून तोच बिचारा नरमल्या गेला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला, असं वर्णन आहे. परिवर्तन घडलं. किंबहुना नाथ महाराजांना राग यावा याकरता किती प्रयत्न केले गेले, ब्राह्मण पाठवले गेले की नाथ महाराजांना जर तुम्ही राग आणून दाखवला तर तुम्हाला 200 रुपये देऊ. त्यावेळेचे 200 रुपये म्हणजे आज 2 लाखाच्या पुढची किंमत आहे. परंतु एवढे प्रकार करूनही नाथ महाराजांना कधीही राग आलेला नाहीये. त्यालाच अक्रोध असं म्हणायचं आहे. किंबहुना भगवान सांगतात, अर्जुना, अरे सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाच्या पाया पडला असताही आयुष्य संपून गेलेला मनुष्य जसा उठत नाही म्हणजे जिवंत होत नाही, त्याप्रमाणे क्रोध निर्माण करण्याचा बुद्धिपुरस्सर प्रयत्न करूनही क्रोधाची लहानशी लहर देखील जन्मत नाही. ही जी अवस्था आहे त्या अवस्थेलाच अक्रोधत्व असं नाव आहे. असं कोण म्हणालं तर ज्याच्या वक्षस्थळावर लक्ष्मीचा नित्यवास आहे त्या भगवंताने अर्जुनाला सांगितलं. काय की नाही, ते नाथ महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे की त्यांना राग आणण्याकरता म्हणून आलेला जो ब्राह्मण होता तो वाढवण्याकरता आलेल्या नाथ महाराजांच्या पत्नीच्या पाठीवर उडी मारून बसला तरी देखील नाथ महाराज रागवलेले नाहीयेत. असो, आता यापुढे त्यागाचं लक्षण ऐक. मृत्तिकेच्या त्यागाने घट, तंतूच्या त्यागाने वस्त्र आणि बीजाच्या त्यागाने वड जसा टाकला जातो किंवा केवळ भिंत पडल्यानंतर त्यावर काढलेलं संपूर्ण चित्रच जसं नाहीसं केलं जातं किंवा निद्रेचा त्याग केल्याने चित्र विचित्र स्वप्न समुदाय जसा आपोआप टाकला जातो किंवा तळ्यातील पाणी आटल्यानंतर त्यावरील तरंग हे जसे आपोआपच नाहीसे होतात किंवा वर्षा ऋतू संपल्यानंतर मेघ जातात किंवा धनाचा त्याग केला असता धनाने मिळणाऱ्या भोगांचा त्याग जसा आपोआपच घडतो, म्हणजे या सर्व
दृष्टांतामध्ये एक काय सांगायचं आहे, तर आश्रयाचा नाश झाला तर कार्याचा किंवा आश्रिताचा जसा आपोआप नाश होतो, त्याप्रमाणे विचारी माणसाने संसाराचा त्याग जर करायचं म्हटलं तर त्याला म्हणजे संसाराला आश्रय असलेला देहावरील जो अहंभाव आहे तो विचाराने टाकून याच्या यावत दृष्ट आणि श्रुत म्हणजे समोर दिसणाऱ्या आणि श्रुत म्हणजे ऐकिवात येणाऱ्या स्वर्गादी या सर्व संसाराचा त्याग करावा, तर त्याला त्याग असं म्हटलं जातं. काय आहे, फक्त काही पदार्थ सोडणं म्हणजे त्याग नाही आहे. म्हणून या संबंधामध्ये असं चिंतन आलेलं आहे की बृहस्पतीचा पुत्र कच हा विद्याध्ययन करून आला. त्यावेळेला बृहस्पतीने त्या कचाला सांगितलं की बाबा त्याग कर, त्यागानेच आजपर्यंत अनेक अमृतत्वाला शांतीला प्राप्त झालेले आहेत. त्यावेळेला तो त्याग करण्याकरता म्हणून वर्षभर तीर्थयात्रा वगैरे करून आला. त्याच्याकडे पाहून बृहस्पतीने पुन्हा सांगितलं की अरे बाबा नाही, मी तुला त्याग करायला सांगितलेलं आहे. मग त्याने वस्त्र, दंड, कमंडलू इत्यादी सर्वांचा त्याग केला. तरी देखील बृहस्पतीने सांगितलं नाही त्याग कर. त्यावेळेला तो शरीराचाच त्याग करण्याकरता प्रवृत्त झाला. मग मात्र बृहस्पतीने थांबवलं. अरे बाळ, शरीराचा त्याग म्हणजे त्याग नाही आहे, तर चित्तात त्यागम विदुस्त्यागम. चित्तात त्याग म्हणजे आसक्तीचा त्याग, आसक्ती नष्ट करणं हाच खरा त्याग शास्त्रकारांनी सांगितलेला आहे. म्हणून संसाराचा जर त्याग करायचा असेल ना, तर पदार्थ सोडल्याने संसाराचा त्याग घडत नाही, तर त्या पदार्थ आसक्तीला कारणीभूत असलेला जो देहभाव आहे, अहंभाव जो आहे, तो अहंकाराचा त्याग जर केला तरच तो खरा त्याग मानला जाईल. मग असं म्हणून या वरती जे काही आपण उदाहरणं पाहिले त्या सगळ्या उदाहरणांमध्ये काय पाहिलं, जो आश्रय आहे त्याचा त्याग जर केला तर आश्रिताचा त्याग हा आपोआपच घडत असतो, तो वेगळा करावा लागत नाही. तद्वत त्याप्रमाणे या संसाराचा आश्रय काय आहे, तर देहभाव आहे, देहासक्ती आहे. म्हणून त्या देहासक्तीचा त्याग करून, देहासक्ती घालवून दृष्ट आणि श्रुत याच्या यावत संसाराचा त्याग करावा, आणि त्यालाच त्याग, खरा त्याग असं म्हटलं गेलेलं आहे. बरं, आता पुढे असं सांगतात की यज्ञ हेच ज्याचं शरीर किंवा स्वरूप आहे असं वराहरूप धारण केलेले भगवान श्रीकृष्ण म्हणतात. आणि तेव्हा हे त्यागाचं लक्षण पटवून घेऊन तो भाग्यवान अर्जुन प्रश्न करतोय की देवा आता शांतीचं लक्षण सांगा. त्यावेळेला देव म्हणाले की सांगतो, ऐक, लक्ष दे, अवधान दे. बघा, शांती फार महत्त्वाची आहे. मध्यंतरी या चित्रपटांमध्ये टी व्हीवरती एक शांती आली, तिने सगळंच अशांत केले. तशी शांती नाही. तर सांगतात, जाणण्याच्या विषयाला गिळून टाकल्यानंतर जाणणारा आणि जाणणं म्हणजे ज्ञाता आणि ज्ञेय हे पण ज्या ठिकाणी हरपून जातं, म्हणजे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी जिथे नष्ट होते ती खरी ब्रह्मरूप शांती आहे. ज्याप्रमाणे प्रलय काळाच्या पाण्याचा लोट हा विश्वाचा विस्तार बुडवून आपणच आपल्या ठिकाणी दाटलेला असतो, मग त्या पाण्यामध्ये नदीचा उगम, प्रवाह आणि समुद्र अशा शब्दाने होणारा व्यवहार आणि स्वरूपतः भेद हा उरतच नाही. प्रलय काळामध्ये काय, सगळीकडे पाणीच पाणी, पृथ्वीच जर पाण्यामध्ये बुडते तर त्या ठिकाणी ही नदी आहे, या नदीचा प्रवाह इथून सुरुवात झालेला आहे, ही वाहत चाललेली आहे, ही समुद्रात मिळते वगैरे वगैरे, काहीतरी भेद शिल्लक राहतो का? काही भेद शिल्लक राहत नाही. तिथे सर्व पाणी एक झालेलं असतं. असा जो बोध तो तरी कोणाला होणार, कारण तिथे पाण्याशिवाय दुसरं काहीच नाही ना. मग त्याप्रमाणे त्या ज्ञेय ब्रह्माला ऐक्य ज्ञानाने मिठी दिली की तिथे जीवाचं ज्ञातृत्वही
ब्रह्माच्या पोटामध्ये पडत असतं आणि ज्ञाता हाच ज्ञेय होतो. म्हणजे अर्थातच परस्परांच्या सापेक्ष असलेले हे ब्रह्माचं ज्ञेयत्व आणि जीवाचं ज्ञातृत्व हे दोन्ही देखील ज्ञेयत्व आणि ज्ञातृत्व. ब्रह्म कसं आहे? ज्ञेय आणि जीव कसा आहे? ज्ञाता आहे. म्हणून ब्रह्माचं ज्ञेयत्व आणि जीवाचं ज्ञातृत्व हे दोन्ही देखील ऐक्य ज्ञानाने नष्ट झाल्यानंतर हे अर्जुना जे शुद्ध एकरस ब्रह्म उरतं तेच शांतीचं स्वरूप आहे. आता शांती कळाल्यानंतर पुढे सांगतात अपैशून्यम. अपैशून्यमचा अर्थ काय आहे? तर त्याचं लक्षण असं आहे की सद्वैद्य हा रोग्याला अतिपीडा देणाऱ्या रोगाला औषधाद्वारा बळी देण्याच्या आधी रोगाचा नाश करण्यापूर्वी हा रोगी आपला आहे का परका आहे याचा विचार करतो का? करत नाही. तर बळावलेला रोग प्रथम बरा करणं एवढंच आपलं कर्तव्य मानतो. म्हणजे काय आहे? एखादा सद्वैद्य जो आहे ना, तर रोगी त्याच्याकडे आल्यानंतर त्या रोगावरती औषध देण्याच्या पूर्वी म्हणजे रोगाचा नाश करण्यापूर्वी हा रोगी आपला आहे का परका आहे हा विचार करत नाही. पण रोग बरा करणं हेच आपलं आद्य कर्तव्य जसं मानतो. किंवा एखादा सज्जन मनुष्य चिखलात फसलेली गाय दूध देणारी आहे, तरुण आहे का म्हातारी आहे हे बघत नाही. उलट तो तिच्या दुःख दैन्याने काळा ठिक्कर होतो आणि तिला चिखलातून वर काढण्याचा उपाय न सुचल्यामुळे गोंधळून गेलेला असतो. किंवा एखाद्या पाण्यामध्ये बुडत असलेल्या माणसाला तू अंत्यज आहेस का ब्राह्मण आहेस असं करुणाशील मनुष्य विचारतो का? विचारत नाही. तर त्याला पाण्यातून वर काढून त्याचं प्राण वाचवावे एवढंच कर्तव्य तो जाणतो. किंवा एखाद्या दुष्ट पाप्याने कोणी एक स्त्री मोठ्या जंगलात जुलमाने विवस्त्र करून सोडली तर तिला वस्त्र नेसवल्याशिवाय तिच्याकडे शिष्ट जसा पाहत नाही. त्याप्रमाणे जे लोक कर्तव्याच्या अज्ञानामुळे किंवा कोणत्याही वस्तूतील गुणदोषांची परीक्षा करण्याचं ज्ञान नसल्यामुळे किंवा पूर्वजन्मातील पापामुळे शास्त्रात लोकात निंद्य समजलेल्या सर्व कर्मांमध्ये भोगांमध्ये पूर्णपणे खिळून गेलेले आहेत. आणि तसेच जे लोक प्रमादाने म्हणजे चुकीने घडलेल्या दोषरूपी शल्याने आयुष्यभर दुःखी झालेले असतात त्यांची ती शल्य त्यांना आपल्या अंगातील चांगलेपणा देऊन विसरायला लावावीत. म्हणजे एखाद्याकडनं काही जर दोष घडलेला असेल आणि त्यामुळे जर तो दुःखी असेल तर त्या आपल्यातला चांगुलपणा त्याला देऊन किंवा त्याच्यातल्या चांगुलपणाची त्याला जाणीव करून देऊन ते शल्य त्याला विसरायला लावणे. जो असा कोणी चुकीच्या मार्गाला लागला असेल त्याचे कारण अनेक आहेत. कर्तव्याचं अज्ञान असतं त्याच्यामुळे देखील तो अयोग्य मार्गाला जाऊ शकतो. त्याबरोबर वस्तूची गुणदोषाची परीक्षा करण्याचं त्याच्याकडे ज्ञान नाही, कसब नाही, म्हणूनही तो कदाचित त्याचा पाय घसरू शकतो. किंवा पूर्वजन्मातील पापामुळे देखील तो शास्त्रामध्ये आणि लोकांमध्ये जे निंद्य समजलेले कर्म आहेत किंवा भोग आहेत त्याच्यामध्ये खिळून जाऊ शकतो. परंतु असं होऊन जर त्याचं शल्य त्याला बोचत असेल तर त्याला आपल्या अंगातील चांगलेपणा देऊन ते शल्य विसरायला लावावे. किंबहुना पुढे असलेल्या मनुष्यातील दोष आपल्या निर्दोष दृष्टीने शुद्ध करूनच मग त्याच्यावर दृष्टी टाकावी. यालाच अपैशून्य असं म्हटलेलं आहे बरं का. ज्याप्रमाणे यथाविधी पूजा करून देवाला पाहावं किंवा बी पेरून शेताला जावं किंवा भोजनादिकांनी संतुष्ट करून अतिथीचा आशीर्वाद घ्यावा, त्याप्रमाणे आपल्यातील गुणांनी समोरच्या माणसातील गुणांची उणीव नाहीशी करून मग त्याच्याकडे पाहावं. म्हणजे तो मनुष्य चांगलाच दिसतो. म्हणजे दोषी जरी असेल तरी सुद्धा त्याच्याकडे दोष दृष्टीने पाहणं किंवा निंद्य हे वृत्तीने न पाहता त्याला देखील चांगल्या बुद्धीने पाहणं, त्याच्या ठिकाणी
चांगल्या गुणांचा आधान करण्याचा प्रयत्न करणे यालाच अपयशून्य असं म्हणता येतं. किंवा असं न करता आपल्या वाणीने दोष बाहेर काढून कोणाच्या वर्मावर टोचू नये किंवा कोणाला गोड भाषणाने निंदकर्मात प्रवृत्त करून टाकू नये. याच रीतीने जे आंधळे, लंगडे, खुळे, पांगळे, मुके, बहिरे, दरिद्री, मूर्ख, रोगी आणि वृद्ध इत्यादी असतात, त्यांच्या दोषवाचक नामाचा प्रयोग करून ए आंधळ्या, ए बहिऱ्या इत्यादी नावाने हाका मारू नये, कारण त्यामुळे त्यांच्या मनाला अतिवेदना होत असतात आणि असं त्यांना न दुखावणं हेच अपयशून्याचं लक्षण आहे. किंबहुना उलट ज्या कोणाचा दारिद्र्यामुळे किंवा कौटुंबिक प्रतिकूलतेमुळे, देहाच्या रोगामुळे, पापामुळे, अज्ञानामुळे अधपात झाला असेल, त्याची हीन-दीन स्थिती झाली असेल, तर त्याची ज्या कोण्या एका उपायाने आर्थिक, कौटुंबिक, दैहिक, धार्मिक, शैक्षणिक सुस्थिती होईल असा प्रयत्न करावा, पण त्याच्या वर्मावर घाव घालू नये, यालाच अपयशून्य असं म्हटलं गेलेलं आहे. थोडक्यात जे हीन दीन पतित आहे त्यांच्याविषयी दयाभाव अंतःकरणामध्ये असणं याला, त्यांच्याविषयी करुणा असणं यालाच अपयशून्य असं म्हटलेलं आहे. किंबहुना नीचाला देखील उत्तमासारखं आदरणीय मानावं, पण असं न करता आपल्या कुदृष्टीने त्याच्यावर दोषांचा आरोप करू नये. अर्जुना, हेच खरं अपयशूनाचं लक्षण आहे असं जाण. मग मोक्षप्राप्तीच्या मार्गाने जाणारे जे मुमुक्षू आहे त्यांच्याकरता हे अपयशून म्हणजे स्थिर आणि सुखाने बसता येईल असं उत्तम वाहन आहे. म्हणजे अपयशून्याला भरपूर महत्व आहे असं यातून आपल्याला लक्षात घेता येतं. आता याच्यानंतर दया कशी आहे त्या दयेचं लक्षण सांगतात. दयेचं लक्षण स्मृतिकाराने देखील फार चांगलं दिलेलं आहे. परे वा बंधू वर्गे वा मित्रे द्वेष्टरी वा तथा आपन्य रक्षितव्यंतु दयैषा परिकीर्तिता. म्हणजे परका असेल किंवा आपला एखादा नातेवाईक वगैरे असेल, जवळचा असेल, मित्र असेल किंवा शत्रू असेल, पण जो संकटात सापडलेला आहे त्याला संकटातून काढणं, तो संकटात सापडलेला पाहून दुःखित होणं आणि त्याला संकटातून बाहेर काढण्याकरता प्रयत्न करणं यालाच दया असं म्हटलेलं आहे. नुसतं दुःखित होणं म्हणजे दया नाही, त्याचं दुःख पाहून दुःखित होणं ही दया नाही. तर दुःखात जो पडलेला आहे त्याला त्या संकटातून बाहेर काढणं ही दया सांगितलेली आहे. म्हणून आता सांगतात की दया अशी आहे की 16 कलांनी पूर्ण चंद्राचं चांदणं जसं दाह शांत करण्याकरता हा लहान आहे, हा मोठा आहे असा भेद करत नाही, त्याप्रमाणे दुःखिताला होणारं दुःख कारुण्याने नाहीसं करीत असता हा उत्तम आहे, हा अधम आहे, हा भेद करण्याचं न जाणणं यालाच दया असं म्हटलं गेलेलं आहे. किंबहुना जगात प्रत्येक प्राण्याच्या जगण्याला उपयुक्त अशी पाण्यासारखी महत्वाची वस्तू, पण ती शरीराच्या मर्यादेपर्यंत म्हणजे स्वरूपापर्यंतही स्वतःचा नाश करून घेते. पण माणसाचंच काय, गवताप्रमाणेही गवताचेही प्राण जात असतील तर त्याचं रक्षण करते. म्हणजे पाणी जी आहे तर ती अत्यंत महत्वाची वस्तू आहे की नाही, परंतु दुसऱ्याच्या कल्याणाकरता ते पाणी स्वतःचा नाश करून घेतं की नाही. पाणी पिलं आपण किंवा हात पाय धुण्याकरता कोणत्याही गोष्टीला वापरलं तर त्याने पाण्याचा होणारा व्यय म्हणजे पाण्याचा नाशच आहे की नाही. ते पाणी स्वतःचा नाश करून घेतं, परंतु इतरांवर मात्र उपकारच करतं. त्याप्रमाणे समोरच्या प्राण्याच्या दुःखाने कळवळलेल्या कृपेने दुःख निवारणाकरता त्या दुःखिताला सर्व धनासह स्वतःचं शरीर दिलं तरी पण ते थोडं वाटणं असं जे आहे यालाच दया असं म्हणतात. म्हणून त्या शिबीराजाचं उदाहरण याच्याकरता आलेलं आहे की शिबीराजाने अभय दिलेल्या त्या
कबुतराच्या रक्षणाकरता शेन पक्ष्याला स्वतःचं पूर्ण शरीर दिलं, तरी पण ते थोडं वाटलं, यालाच दया असं म्हटलं गेलेलं आहे. किंवा पुढे असं म्हणतात, वाहत असलेलं पाणी, पुढे असलेला खड्डा कमी भरला असेल तर तो पूर्ण भरल्याशिवाय थोडं देखील पुढे सरकायचं जाणत नाही. त्याप्रमाणे दुःखाने पिडलेल्या समोरच्या प्राण्याला संतुष्ट करूनच पुढे जाणं, याला दया असं म्हणतात. पायात काटा शिरतो तेव्हा त्याच क्षणी मनामध्ये व्यथा उत्पन्न होते. त्याप्रमाणे समोरच्या प्राण्याच्या संकटाने जो पोळला जातो म्हणजे व्यथित होतो, तोच खरा दयावान आहे. ज्याप्रमाणे पायाला गारवा लागला की तो डोळ्यांकरता शांत वाटत असतो, त्याप्रमाणे जो दुसऱ्याच्या सुखाने सुखावत जातो तो दयावान आहे. प्रायः आपण जर पाहिलं तर आपण आपल्या सुखाने सुखी होतो आणि दुसऱ्याच्या सुखाने दुःखित होतो, परंतु जो दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतो तो दयावान आहे. किंबहुना जगामध्ये तान्हेल्या जीवाकरताच पाणी जसं मृत्यू लोकातच काय, पण ब्रह्मलोकात देखील अर नावाच्या सरोवराच्या रूपाने विस्तारला आहे. त्याप्रमाणे दुःखितांच्या वाट्यालाच ज्याचं आयुष्य आलेलं असतं, म्हणजे दुःखितांकरताच जे दुःखी, जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, असं सर्व दुःखी ग्रस्त प्राण्यांकरता म्हणून ज्याचं जीवन समर्पित असतं, तर त्यांचं कार्य करत असतो, तोच दयावान असं मानला जातो. म्हणून हे वीरांच्या राजा अर्जुना, तो पुरुष म्हणजे मूर्तिमंत दया आहे असं जाण, आणि ती दया त्याच्या ठिकाणी निर्माण होताच मी त्याचा ऋणी होतो, किंवा अथवा तो दयावान पुरुष जगात जन्माला येताच मी त्याचा ऋणी होतो, किंवा ऋणी या स्वरूपाने प्राप्त होतो. कोणाला? त्या दयावान पुरुषाला. आणि तिसरा अर्थ असा की मी अवतीर्ण होताच, प्रगट होताच त्याला ऋणी म्हणूनच लाभत असतो. असे 3 अर्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मूर्तिमंत दया तोची तो म्हणून तयाचा मी ऋणी जन्मताच. 311 क्रमांकाचा जो अभंग आहे त्याचा अर्थ या 3 प्रकाराने सांगितलेला आहे. की पहिला अर्थ आहे, अशी जी आतापर्यंत ऐकलेली जी आपण दया आहे, ती दया त्याच्या ठिकाणी निर्माण झाली की ती निर्माण होताच मी त्याचा ऋणी होतो, हा एक अर्थ. दुसरा अर्थ आहे की तो दयावान पुरुष जगामध्ये जन्माला येताच मी त्याला ऋणी या स्वरूपानेच प्राप्त होतो, हा दुसरा अर्थ आहे. किंवा तिसरा अर्थ आहे की मी अवतीर्ण होताच म्हणजे प्रगट होताच त्याला ऋणी म्हणूनच लाभत होतो, लाभत असतो, असा हे 3 अर्थ आहे. मग आता यानंतर दयेनंतर अलोलुपत्व म्हणून जे काही सांगितलेलं आहे त्याचं लक्षण सांगतो. ते लक्षण कसं आहे? सूर्य विकासी कमळ हे सूर्याला जीवभावाने यावत आयुष्य जरी अनुसरले तरी तो सूर्य त्याच्यातील सुगंधाला शिवत नाही. म्हणजे सूर्यविकसित कमळ कसं आहे, सूर्य उदयाला आल्यानंतरच ते विकसित होतं आणि सूर्य अस्ताला गेलं की लगेच ते बंद होतं, मिटतं. म्हणजे जोपर्यंत त्या कमळाचं आयुष्य आहे तोपर्यंत ते कुणाचं अनुसरण करतं? सूर्याचंच अनुसरण करतं. पण असा असला तरी तो सूर्य त्याच्यातील सुगंधाला शिवतो तरी का? नाही. ऋतुराज वसंताच्या प्रवास मार्गावर वनग शोभेच्या अनेक अक्षौहिणी सेना हे असंख्य फुलं, पल्लव, फळं हातात घेऊन स्वागता करता समोर आल्या तरी तो वसंत याच्यापैकी कशाचाही स्वीकार न करता वीतराग संन्याशाप्रमाणे आला तसा जसा पुढे निघून जातो. किंवा अष्टमहासिद्धी अष्टमहासिद्धींसह लक्ष्मी जरी जवळ आली तरी देखील महाविष्णू तिला जसे मानतच नाहीत, त्याप्रमाणे
इहलोकातील किंवा स्वर्ग लोकातील सर्व प्रकारचे भोग इच्छेचे दास झाले, म्हणजे जी इच्छा करू ते भोग ताबडतोब तिथे हजर आहेत, असं जरी झालं तरी पण ते भोगावेत अशी मनामध्ये आवड न होणं, यालाच अलोलुपता असं म्हटलं गेलेलं आहे. किंबहुना या संबंधी अधिक काय सांगावं. जीव जेव्हा कौतुकाने सहज देखील विषयेच्छू होत नाही, तेव्हा तीही अलोलुपता नावाची अवस्था ठावकी म्हणजे स्थिर झाली आहे असं जाण. म्हणजे सहज देखील त्याला कोणतीही वस्तू प्राप्त होण्याची इच्छा ज्या वेळेला राहत नाही, त्यावेळेलाच ते अलोलुपत्व हे स्थिर झालं आहे असं आपल्याला जाणता येतं. बरं, आता मार्दवाचं स्वरूप जे आहे ते पुढे सांगतात की माशांना आश्रयाला जाण्याला मोहळ, जळचरांना स्वैरविहार करण्याकरता पाणी आणि पक्ष्यांना जसं स्वैर संचार करण्याकरता हे मोकळं आकाश आहे, बाळकाकरता जसं आईचं निरपेक्ष प्रेम आहे, किंवा वसंत ऋतूतील मलय गिरीवरून वाहणारा वारा हा स्पर्शाने जसा मऊ आणि सुगंधी आहे, किंवा डोळ्याला प्रिय वस्तूची किंवा प्रिय व्यक्तीची भेट, किंवा पिलांना कुर्मीची दृष्टी म्हणजे कासवीच्या पिलांना कासविनीची दृष्टी, हे जसं आहे त्याप्रमाणे भूतमात्रांनी किंवा भूतमात्राशी केल्या जाणाऱ्या व्यवहारात या वरील दृष्टांताप्रमाणे गुण असणं, याला मार्दव असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे माशांना आश्रयाला जाण्याकरता काय आहे, मोहळ आहे की ते तिथेच जातात. त्याप्रमाणे अशी भूतमात्राशी केल्या जाणाऱ्या व्यवहारामध्ये या दृष्टांतांप्रमाणे असलेले गुण असणं म्हणजे याला मार्दव असं म्हटलेलं आहे. बरं, पुढे स्पर्शाने अतिमऊ, तोंडात घातला तर रुचकर आणि नाकाला सुगंधी, रूपाने स्वच्छ आणि शुभ्र असा जो कापूर आहे, त्याने वाटेल तेवढा वेळ सेवन करूनही तो जर कुणालाही अपायकारक झाला नाही, तर मार्दवाच्या उपमेला योग्य आहे असं म्हणता येईल. परंतु मार्दवाला या आकाशाची मात्र पूर्ण उपमा देता येईल. कारण आकाश हे महाभूतांना पोटात धारण करतं आणि परमाणूमध्येही प्रवेश करतं. सारांश काय, तर आकाश जसं विश्वातील लहान मोठ्या पदार्थानुसार होतं, त्याप्रमाणे सर्वांना प्रेमाने आश्रय देणं इतकं मोठं होणं आणि सर्वांच्या मनात प्रेमाचं स्थान मिळण्या इतकं नम्र आणि विनयशील होणं, यालाच मार्दव असं म्हणतात. किंबहुना फार काय सांगावं, असं जगणं असावं की जे जगाच्या जीवाने व प्राणाने आहे, त्याचं नाव मार्दव आहे असं मी म्हणतो. आता यानंतर ही म्हणजे लज्जा ही कोणत्या विषयांची असावी ते ऐक. युद्धातील पराजयामुळे राजा जसा लाजेने कष्टी होतो आणि मानाने जीवन जगणारा मनुष्य हा दारिद्र्य प्राप्त झाल्यामुळे जसा हीन दिन होतो, किंवा एखादा संन्यासी अंत्यजाच्या घरी चुकून आला आणि त्याला हे घर अंत्यजाचं आहे असं कळलं, तर त्या सदाचारी संन्याशाला जशी लाज वाटते, क्षत्रियाला युद्धातून पळून जाणं हे जसं लाजीरवाणं वाटतं. कारण कोणता मानी क्षत्रिय हे पळून जाण्याचं कृत्य सहन करील. किंवा सौभाग्यवती महापतिव्रतेला वैधव्य वाचक नावाने हाक मारणं जसं तिला व्यथा निर्माण करतं, किंवा सुंदर रूप असलेल्या मनुष्याला कोड फुटलं तर त्याला जसं ते लज्जास्पद होतं, किंवा संभावित मनुष्याला खोट्या आरोपाचं बोट लागलं तर लाजेने त्याला जसं मरणप्राय दुःख होतं, त्याप्रमाणे परमार्थतः जन्म मरण रहित असलेल्या जीवाने 3.5 हातांच्या आकाराने जन्माला येऊन जगावं आणि शेवटी प्रेत होऊन मरावं, हे असं कितीदा तरी पुन्हा पुन्हा जन्माला यावाने पुन्हा पुन्हा मरावं, याचीच विचारी माणसाला लाज वाटते.
ज्याची लाज वाटावी त्याची लाज वाटत नाही, नको त्याची लाज वाटते, ही स्थिती आहे. आपण पुन्हा पुन्हा जन्माला यावं आणि पुन्हा पुन्हा मरावं, याचीच माणसाला खरी लाज वाटली पाहिजे. तसंच ब्रह्मरूपाने व्यापक व आनंदरूप असलेल्या जीवाने गर्भातील मेदरूपी मुशीत रज आणि वीर्य या दोन रसांनी ओतलेल्या देहरूपी पुतळ्याच्या रूपाने होऊन असणं हे लाजिरवाणच आहे. म्हणजे हे वर्णन असो, तात्पर्य काय, तर सारांश म्हणजे असा की निर्गुण निराकार असलेल्या जीवाने या देहाच्या रूपाने नामरूपाला प्राप्त होणं यापेक्षा जगात दुसरं लाजिरवाणं काही नाही. काही लोकच अशा प्रकारच्या दुर्दशेमुळे देह धारण करण्याचा कंटाळा आणि लाज मानतात, आणि तो कंटाळा व ती लाज विचाराने निर्मळ असलेल्या पुरुषांनाच असते. कोडग्यांना ते सर्व गोडच वाटतं. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, परंतु ही फजिती मात्र त्यांना बरी वाटते, अशी स्थिती आहे. म्हणजे काही विचारी आहेत, काही असे निवडक आहेत की ज्यांना या जन्म मरणाची लाज वाटते. आता यानंतर अचापल्य म्हणून जे आहे त्याचं लक्षण सांगतात. ज्याप्रमाणे कळसूत्री ही बाहुल्यांना बांधलेला दोरा तुटल्यानंतर त्या बाहुल्यांची एकदम हालचाल बंद पडते, त्याप्रमाणे प्राणायामद्वारा प्राणनिरोध केल्याने कर्मेंद्रियांचे व्यवहार बंद पडतात. किंवा सूर्य मावळल्यानंतर किरणांचा विस्तार जसा नाहीसा होतो, त्याप्रमाणे ध्यान करून मनाचा निग्रह केल्याने ज्ञानेंद्रियांचे व्यवहार बंद पडतात. आणि मग याप्रमाणे मन आणि प्राण यांचे ध्यान व प्राणायाम या दोन साधनांनी नियमन केलं असताना पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रिय ही 10 इंद्रिय कोणतंही कार्य करण्याकरता असमर्थ होतात. अशी जी स्थिती आहे त्या स्थितीला अचापल्य असं म्हटलेलं आहे. आणि ते अचापल्य मन आणि प्राणांच्या निग्रहाच्या वर्मानेच प्राप्त होतं असं सांगतात. आता यानंतर पुढे आणखी दैवी गुणसंपत्ती सांगतात. तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता भवंती संपदम दैवी मभिजातस्य भारत. म्हणजे तेज, क्षमा, धैर्य, शौच, निर्वैरता, अतिमान नसणे, अर्जुना, हे सर्व लक्षणं दैवी संपत्तीला घेऊनच जन्माला आलेल्या पुरुषाची आहेत. म्हणजे ही जी काही दैवी संपत्ती जी आहे ना, तर म्हणजे किंवा हे जे लक्षण आहेत, तर हे लक्षणं कोणाच्या ठिकाणी असतात, तर जो दैवी संपत्तीला घेऊन जन्माला आलेला आहे त्या पुरुषाच्या ठिकाणी असतात. असो, आता यावरती व्याख्यान करतात. पतीसाठी साध्वी गणिना मृत्यूसी उडी घाली जैसी चिते माझी तैसे विषयाते लोटोनिया दूर भेटा या साचार आत्मनाथा. म्हणजे जगात मरणासारखं वाईट काही आहे काय? मरणासारखं वाईट काही नाही. आणि ते मरणही जिवंतपणे आणि अग्निप्रवेश करून प्राप्त झालं तर ते अधिकच वाईट. परंतु सती स्त्री पतीचं अखंड सान्निध्य लाभण्याच्या उद्देशाने अग्निप्रवेश करून मरण आलं तरी सुद्धा त्याला मोजत नाही. त्याप्रमाणे मुमुक्षूला आत्मनाथाच्या प्राप्तीच्या तीव्र काळजीने विषयरूपी विषाच्या पिशाच्याला दूर पळवून लावून दोन्हीकडून विवेक वैराग्याचे काटेरी कुंपण असलेल्या अविद्या निवृत्तीरूप मोक्षाच्या पांदीने धावणं आवडतं. विषयरूपी पिशाचे त्याला दूर पळवून लावायचे आणि दोन्हीकडून काटेरी कुंपण आहे. कोणतं? एकीकडनं विवेकाचं काटेरी कुंपण आहे, दुसरीकडनं वैराग्याचं कुंपण आहे. आणि असं असलेल्या त्या अविद्या निवृत्तीरूप मोक्षाची जी पांदी आहे तिने त्याला धावणं आवडतं. किंबहुना विधे निषेधाचा बंध दया नाही
महासिद्धी त्याही नावडती. ऐशा परिपार्था सर्वेश्वराकडे स्वभावता ओढे चित्त जेव्हा. म्हणजे त्या ईश्वर प्राप्तीच्या मार्गात निषेध आडवा येत नाही. इथे हे लक्षात ठेवायचं आहे की वेदात सांगितलेले मांस खाऊ नये, दारू पिऊ नये, परस्त्री गमन करू नये, चोरी करू नये इत्यादी निषेध ओवीतील निषेध शब्दाचा अर्थ नाही. कारण वेद निषिद्ध आचरण करणाऱ्याला ईश्वर प्राप्ती ही कधीच होत नाही. याकरता इथे निषेध शब्दाचा अर्थ वेगळा आहे. तो असा की नास्तिक लोकांनी ईश्वर प्राप्तीच्या मार्गात साधकाला केलेला जो विरोध आहे तो म्हणजे या ठिकाणी निषेध आहे. जसं भागवतामध्ये चिंतन दिलेलं आहे की भगवान श्रीकृष्णांनी भोजन मागितलं म्हणून त्या ब्राह्मणांच्या पत्न्या भगवान श्रीकृष्णांकडे जात असताना त्या ब्राह्मणांनी त्या यज्ञपत्न्यांना विरोध केला होता. तो विरोध म्हणजे निषेध आहे. तर या सगळ्या कथा आपल्याला माहिती आहे. किंबहुना हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला भगवंताचं नाम घेण्याकरता केलेला विरोध म्हणजे हा निषेध आहे. आणि असा हा विरोध स्वरूप निषेध जो आहे हा तेजस्वी साधकाच्या साधन मार्गामध्ये आडवा येत नाही. तसंच ईश्वर प्राप्तीच्या म्हणजे साधक जर तेजस्वी असेल ना तर हा निषेध आडवा येत नाही. म्हणजे कितीही जरी करू नको म्हटलं तरी सुद्धा ते थांबत नाहीत. त्या गोपिकांना काय देवाकडे जाऊ नका असं सांगितलं नव्हतं काय. अनेकांनी तो प्रयत्न करून पाहिला परंतु गोपिकांनी स्पष्ट रीतीने सांगितलं बाप रखुमा देवीवरू जीवेचा जिव्हाळा काही केल्या वेगळा न होय गे माय. काही जरी झालं तरी मी वेगळी होऊ शकत नाही. किती व शिकवाल मज वेळोवेळा मी तर या गोवळा रतलीय. असा ज्या वेळेला ठाम निश्चय असतो तेजस्वी साधक जो असतो त्या तेजस्वी साधकाच्या साधन मार्गामध्ये हा निषेध जो आहे हा आडवा येत नाही. विधी निषेधाचा बंध जया नाही असं म्हटलेलं ना. तर निषेधाचा बंध नाही म्हणजे याचा अर्थ वेद निषिद्ध कर्माचा बंध नाही असं नाही. तर भक्ती करत असताना अनेकांकडनं केला जाणारा विरोध जो आहे तो त्याला काही आडवा येऊ शकत नाही. आणि तसंच ईश्वर प्राप्तीच्या विरोधी असलेल्या लौकिक वैदिक विधीची देखील तो भीड ठेवत नाही. उदाहरणार्थ कैकेयीने भरताला राज्य स्वीकारण्याविषयी केलेला आज्ञारूपी विधी किंवा वेदामध्ये सांगितलेला काम्य विधी याची तो भीड ठेवत नाही. किंवा योग धारणाने अनिमादी महासिद्धी संपादन करून लोकात कीर्ती मिळवावी अशीही मनात तो इच्छा उत्पन्न होत नाही. तर थोडक्यात काय आहे देवजोळी तरी करावा अधर्म असं जे काही सांगितलं गेलेलं आहे. मग तो देवप्राप्ती होणार असेल ना तर मग लौकिक विधी किंवा मातृपितृ आज्ञा परिपालन रूप विधी इत्यादी कशाचाही तो विचार करत नाही. त्याची भीडभाड ठेवत नाही. असा जो विधी आणि निषेध आहे हा त्याला आडवा येत नाही. बापाने अडवलं तरी सुद्धा परमात्मा प्राप्ती होणार आहे म्हणून प्रल्हादांनी नामसंकीर्तन सोडलं नाही. आणि मातेने राज्य स्वीकार म्हणून सांगितलं. वस्तुतः मातू आज्ञा ही परिपालनही असते परंतु भरताने ती आज्ञा परिपालन केली नाही. मग या ठिकाणी एका निषेधाचं ग्रहण आणि विधीचा त्याग झाला की नाही. परंतु तेजस्वी साधक जर असेल तर असा विधी निषेधाचा बंध त्याला प्राप्त होत नाही. आणि अष्टमहासिद्धी यांची इच्छा न करता स्वतःहून जरी त्याला प्राप्त झाल्या तरी त्यांच्याविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा नसते. मग याप्रमाणे ईश्वराकडे आपोआप स्वाभाविकपणाने स्वतः धाव घेणे हे जे आहे त्यालाच तेज असं नाव आहे. आणि तेच आध्यात्मिक तेजाचे लक्षण तुझं विवरण सांगितले. तेच तेज जे आहे देहकांती स्वरूप नसून आध्यात्मिक म्हणजे ईश्वर प्राप्ती करता लागणारा जो मानसिक उत्साह आहे तत्स्वरूप. तेजाचं लक्षण काय तर शरीरावरती असलेली कांती म्हणजे तेज नसून तर ईश्वर प्राप्ती करता लागणारा जो मानसिक उत्साह आहे त्याला या ठिकाणी तेज असं म्हटलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं असलेलं तेज म्हणजे ही दैवी संपत्ती आहे. आता असंख्यात रोमादेह वाहे परिवाहतो हे नेणे जैसा तैसे सर्व काही करुणी सहन नाही अभिमान श्रेष्ठत्वाचा. आता
यापुढे क्षमेचं रूप किंवा क्षमेचं लक्षण ऐका. ज्याप्रमाणे देह हा सर्व रोमांना वाहूनही वाहण्याचं जाणत नाही, त्याप्रमाणे सर्व प्रकारचं ओझं सहन करीत असतानाही सहन करण्याच्या अभिमानाला प्राप्त न होणं यालाच क्षमा असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे क्षमेचं लक्षण एका अभंगामध्ये व्यक्त केलेलं आहे. देह जो आहे हा सर्व रोमांना धारण करतो, परंतु त्या रोमांना धारण केल्याचं तर जाणतो का? नाही. त्याप्रमाणे सर्व प्रकारचं ओझं ही पृथ्वी सहन करते, पण तरी सुद्धा ती सहन करण्याच्या अभिमानाला प्राप्त होत नाही. मग असं जे आहे म्हणून तिला त्या पृथ्वीला क्षमा असं म्हटलं गेलेलं आहे. बर, किंबहुना आपल्या ठिकाणी प्रतिकाराचं सामर्थ्य असतानाही प्रतिकार न करणे याला क्षमा असं म्हणता येतं. असो, यानंतर धैर्याचं लक्षण सांगितलेलं आहे की इंद्रियाचा विषय भोगण्याचा वेग मर्यादेबाहेर वाढला, संचित पापकर्माने रोग क्षुब्ध झाले, प्रियजनांचा वियोग झाला आणि अप्रियजनांचा योग आला. म्हणजे इंद्रियांनी प्रमाणाबाहेर भोग भोगले, त्यामुळे त्यामुळे आणि संचित पापकर्माने रोग वाढले. त्यानंतर जे प्रियजन आहेत त्यांचा वियोग झाला आणि जे अप्रिय आहेत त्यांचा योग आला, ते भेटले. तर या सर्व दुःखांचा एकदम मोठा पूर आला, तरी पण त्या पुराचं प्राशन करण्याकरता, म्हणजे या सर्व स्थितीला सहन करण्याकरता अगस्त्य होऊनच त्याच्या प्रतिकाराकरता जे धैर्य धरून उभं राहतं त्यालाच धैर्य असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे अशाही विषम परिस्थितीमध्ये डगमगायचं नाही, ते धैर्याचं लक्षण आहे. किंबहुना आकाशात पुष्कळच मोठी धुराची रेषा उंच गेली तरी सुद्धा वारा एका लहानशा झुळकीनेही त्या रेषेला जसा गिळून टाकतो, त्याप्रमाणे अर्जुना आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक हे दुःख, सगळ्या प्रकारची दुःख एकदम जरी प्राप्त झाली तरी सुद्धा त्या सर्वांना जो एकदम गिळून टाकतो, विचाराने सहन करून टाकतो, ते खरं धैर्याचं लक्षण आहे. किंबहुना तसंच ईश्वर प्राप्ती करता ज्ञान मार्ग किंवा योग मार्ग यांच्याकडे प्रवृत्त होत असताना त्या मार्गाचं काठिण्य हे फलप्राप्तीपर्यंत सहन करण्याकरता लागणाऱ्या धैर्याची अंगात उणीव नसणं काय आहे. ईश्वर प्राप्ती करता कोणी ज्ञान मार्गाकडे वळतं, कोणी योग मार्गाकडे वळतं, पण त्या मार्गांमध्ये सहजता नाही आहे, काठिण्य आहे. मग फळप्राप्तीपर्यंत ते काठिण्य सहन करण्याकरता लागणाऱ्या धैर्याची अंगामध्ये उणीव नसणं यालाच धृती असं म्हटलेलं आहे. आणि याच पद्धतीने चित्तामध्ये कामक्रोधादी किंवा लोभादी विकारांचा क्षोभ निर्माण होण्याच्या प्रसंगी साधकाचा अधपात होऊ न देता त्याला धारक शक्तीने उचलून धरून जी मनुष्याचं हित करते ना, तिला धृती असं म्हटलं गेलेलं आहे. बरं, यानंतर शौच ही जी दैवी संपत्ती आहे तिचं लक्षण सांगतात. शौचाचं लक्षण काय, तर सोनं शुद्ध करून त्याची घागर बनवली आणि ती घागर अमृततुल्य गंगेच्या पाण्याने किंवा केवळ अमृताने भरली तर त्या बाह्य आभ्यंतर शुद्ध घागरीसारखं शौच असतं. म्हणजे शौच जी आहे हे दोन प्रकारचं आहे, एक बाह्य शौच आहे आणि एक आभ्यंतर शौच आहे. देहेंद्रियामध्ये निष्काम धर्मांचा आचार, म्हणजे देह आणि इंद्रियांकडनं निष्काम धर्माचरणाचा आचार, आणि अंतःकरणामध्ये आत्मानात्म विचार, हे दोन्ही केवळ बोलण्यापुरते न राहता ज्याच्या अंगी खरेच असतात तोच मनुष्य आतून बाहेरून शुचित्वाचा आकार घडलेला आहे असं जाणावं. एक लक्षात ठेवा, शौच म्हणजे पावित्र्य वेगळं आहे आणि स्वच्छता वेगळी आहे. पावित्र्यामध्ये स्वच्छता अंतर्भूत होते, स्वच्छतेमध्ये पावित्र्य अंतर्भूत होत नाही. फरशी ही कितीही मोलाची लावली तरी ती स्वच्छ आहे, ती पवित्र नाही आहे. परंतु
गाईच्या शेणाने जी भूमी सारवलेली आहे ती स्वच्छही आहे आणि त्याबरोबर पवित्रही आहे. किंबहुना बऱ्याच वेळेला स्वच्छता कमी परंतु पवित्रता अधिक महत्त्वाची ठरत असते. मनामध्ये कुणाही विषयी द्वेष इत्यादी भाव नसणं हे मानसिक अभ्यंतर असलेलं शौच आहे. आणि पाणी, माती इत्यादिकांमुळे प्राप्त होणारं जे शौच आहे ते बाह्य शौच असतं. असो, शौचाचा विचार झाल्यानंतर आता आद्रोहाचं स्वरूप सांगतात. का फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. आता पाप ताप फेडून टाकीत झाडांशी पोखित तेरींची या. जैसे धनंजया भागीरथी तोय भेटावया जाय सागराते. गंगेचं पाणी जीवमात्राचे पाप आणि ताप नाहीसे करत तीरावरील वृक्षांचं पोषण करीत करीत समुद्राला जसं जातं, किंवा सूर्य जसा जगाचा आंधळेपणा नाहीसा करीत आणि लक्ष्मीची मंदिरे म्हणजे लक्ष्मी ज्या ठिकाणी निवास करते, कमलालया असं म्हटलंय ना लक्ष्मीला, म्हणून आलय या शब्दाचा अर्थ होतो निवास, घर. मग लक्ष्मीची मंदिरे म्हणजे लक्ष्मी ज्या ठिकाणी निवास करते अशी जी कमळ आहे ते विकसित करीत करीत किंवा सृष्टी शोभेची मंदिर उघडी करत करत तो पृथ्वी प्रदक्षिणेला निघतो. आता बघा, एक उदाहरण दिलंय गंगेचं, एक उदाहरण दिलंय सूर्याचं. त्याप्रमाणे जो अविद्येने बद्ध झालेल्या जीवांना मुक्त करीत, संसार सागरात बुडालेल्यांना वर काढीत आणि दुःखी लोकांचे दुःख संकट नाहीशी करीत पुढे निघतो. किंबहुना अहोरात्र केलेल्या स्वप्रयत्नाने दुसऱ्याचं सुख उत्कर्षाला आणीत आणीतच स्वार्थात प्रवेश करावा आणि परकल्याणासह स्वकल्याण साधावं अशी याची वृत्ती आहे. किंबहुना इतकंच काय, पण स्वतःचं हित साधण्याकरता दुसऱ्या प्राण्याचं थोडं देखील अहित होण्याविषयी प्रत्यक्ष क्रियेचाच तर नव्हेच पण मनाच्या संकल्पाचा देखील कलुषितपणा न करणं जे असतं त्याला आद्रोह असं म्हणतात. म्हणजे काय आहे, दुसऱ्याचं हित तर करायचं आहे आणि दुसऱ्याचा हित होता होता आपलं हित व्हावं याकरता जो प्रयत्नशील असतो. बऱ्याच वेळेला काय होतं, माणसं आपल्या स्वार्थासाठी आपल्या हितासाठी दुसऱ्याचं अहित करतात, परंतु असं ज्याची वृत्ती नाही म्हणजे अशी कृती नाही तर ज्याच्या मनामध्ये सुद्धा कधी असं येत नाही की आपल्या स्वार्थाकरता आपल्या हिताकरता आपण दुसऱ्याचं अहित करावं. तर काही माणसं असे पण आहेत की नाही, काही माणसं अशी आहेत की स्वतःचंही हित व्हावं दुसऱ्याचंही हित व्हावं. काही माणसं अशी आहेत की स्वतःचं हित नाही झालं तरी चालेल परंतु दुसऱ्याचं हित व्हावं. काही माणसं अशी आहेत की दुसऱ्याचं हित नाही झालं तरी स्वतःचं तरी हित व्हावं. आणि काही माणसं अशी आहेत स्वतःचं हित नाही झालं तरी चालेल पण दुसऱ्याचं अहित मात्र झालंच पाहिजे. असे काही वेगवेगळे आहेत. 4 प्रकारचे माणसं शास्त्रकारांनी सांगितलेली आहेत. स्वतःचं हित नाही झालं तरी चालेल पण दुसऱ्याचं हित झालं पाहिजे, याला म्हणायचं सत्पुरुष, जे जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. काही अशी आहेत की दुसऱ्याचंही हित व्हावं आपलंही हित व्हावं, ते मध्यम माणसं आहेत. काही अशी आहेत की दुसऱ्याचं हित नाही झालं तरी आपलं हित झालं पाहिजे, हे स्वार्थी माणसं आहेत. आणि काही माणसं अशी आहेत की आपलं हित होवो अगर ना हो पण दुसऱ्याचं अहित मात्र झालंच पाहिजे, याला खल असं म्हणायचंय. याकरता एक उदाहरण सांगतो. एक मनुष्य वनाच्या प्रांतामध्ये जाऊन बसला. तिथनं काही मार्गाने त्या मार्गाने काही प्रवासी जात होते. त्यावेळेला काहींनी सांगितलं, अरे बाबा या वनामध्ये अनेक हिंस्र श्वापद आहेत आणि ते तुला येतील, मारतील, खातील, तू इथे का बसलास? त्याने सांगितलं, नाही बाबा मी इथे मुद्दाम म्हणून बसलेला आहे. यांना असं वाटलं घरामध्ये काहीतरी भांडण वगैरे झालं असेल म्हणून हा येऊन बसला असेल. त्यांनी सांगितलं, अरे बाबा घरामध्ये भांड्याला भांडं लागतच असतं. त्यांनी सांगितलं, बाबा तसं काही नाही आहे, घरामध्ये सर्व चांगलं आहे पण असं असताना सुद्धा मी या ठिकाणी येऊन बसतो कारण की याच्या पाठीमागे एक भूमिका आहे. काय भूमिका आहे? त्याने असं सांगितलं, या वनामध्ये अनेक हिंस्र श्वापद आहेत. होय बरोबर आहे, ते हिंस्र श्वापद वनातल्याच पशूंना मारतात आणि खातात.
पण अजूनपर्यंत त्यांनी माणसाचं रक्त कधी चाटलेलं नाही, चाखलेलं नाही आहे. ते इथे येतील, मला मारतील, माणसाचं रक्त त्यांना चाखायला मिळेल आणि एकदा का माणसाच्या रक्ताची गोडी लागली की मग ते या जवळच असलेल्या गावामध्ये शिरतील आणि सगळ्या गावाचा नायनाट करतील. म्हणजे बघा, गावाचा नायनाट व्हावा याकरता स्वतः देखील मरायला जो तयार झालेला असतो, अशा वृत्तीचा जो असतो त्याला खल असं म्हणतात. परंतु जो आद्रोह म्हणून सांगितलेला आहे ना, तो काय कसा करतो की स्वतःचं हित साधण्याकरता दुसऱ्या प्राण्याचं थोडं पण अहित होण्याविषयी तो क्रियेचा तर नाहीच, पण मनाच्या संकल्पाचा देखील कलुषितपणा करत नाही, असा जो आहे तो आद्रोही आहे. म्हणून अर्जुना, तू अशा ज्या आद्रोहाच्या गोष्टी कानाने ऐकत आहेस त्या तुला दृष्टीने प्रत्यक्ष पाहता येतील अशा पद्धतीने सांगितलेल्या आहेत. आद्रोहत्व ऐसे देख मूर्तिमंत, सांगितले येथ तुझ लागी. पुढे सांगतात, शिवाची या माथा येऊन या साच, पावली संकोच गंगा जैसी, मान्यपणे तैसे सन्मानिता कोणी, लज्जित होऊनी राहणे जे. मग आता याच्यानंतर नातिमानिता हे जे काही लक्षण आहे ते सांगतात. म्हणजे कसं वागावं हेच आपल्याला ज्ञानोबराय या दैवी संपत्तीच्या माध्यमातून सांगतायत. ज्याप्रमाणे शंकरांच्या मस्तकाला प्राप्त होऊन गंगा संकुचित झाली आहे, त्याप्रमाणे सर्वतोपरी मान देण्याला योग्य असलेल्या गुणांमुळे लोकांनी मान दिला असता जे लज्जित होऊ नये, विनयाने मनामध्ये संकुचित होणं आहे. अर्जुना, हेच अमानित्वाचं लक्षण आहे. हे मागे 13व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे, पुन्हा पुन्हा ते किती वेळेला सांगू. मग या पद्धतीने या 26 दैवी गुणांच्या रूपाने ती ब्रह्माची संपत्ती या जगामध्ये राहत आहे, किंवा मोक्ष सम्राटाची म्हणजे जीवनमुक्ताची जणू काही ही 26 इनामी गावं आहेत. ही दैवी संपत्ती सांगितली. किती प्रकाराने सांगितली आहे? 26 प्रकाराने सांगितलेली आहेत. तर या पद्धतीने ब्रह्माची संपत्ती म्हणजे दैवी संपत्ती या दैवी गुणांच्या रूपाने 26 दैवी गुणांच्या रूपाने जगात राहते आणि जीवनमुक्ताची म्हणजे मोक्ष सम्राटाची जणू काही ही 26 इनामी गावं आहेत. बर, पुढे सांगतात, किंवा असं म्हणा की दैवी संपत्ती या अभयादी 26 गुणांचे तीर्थ जिच्यामध्ये आहेत अशी विरक्ती रूपी ती सगर पुत्राच्या उद्धाराकरता ही दैवी प्रत्यक्ष गंगाच आलेली आहे. दैवी संपत्ती रूप प्रत्यक्ष गंगाच आली आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. किंवा आणखी असं आपल्याला म्हणता येऊ शकेल की मुक्तिरूपी कन्या ही 26 गुणरूपी फुलांची माळा हातात घेऊन स्वयंवराकरता वैराग्यामुळे निरीच्छ झालेल्या पुरुषांचा गळा शोधित आहे. मुक्तिरूपी कन्या जी आहे ती कन्या या 26 गुण जिच्या हातातील माळेमध्ये आहेत असे त्या 26 गुणरूपी फुलांची माळा हातात घेऊन विवाह करता वर शोधते. पण तो वर कसा आहे, कसा पाहिजे, तर वैराग्यामुळे ज्याचं अंतःकरण निरीच्छ झालेलं आहे अशा पुरुषाला, तशा पुरुषाचा गळा ती शोधत आहे. किंवा असं म्हणा की गीतारूपी स्त्री ही आपल्या परमात्मरूपी निजपतीला मंगल निरंजन ओवाळण्याकरता या 26 गुणांचे दिवे लावून आरती घेऊन आली आहे. किंवा असं समजा की गीता समुद्रातील दैवी संपत्ती रूपी शिंपल्याच्या कळीतून बाहेर पडलेले हे 26 गुण म्हणजेच जणू काही 26 शुद्ध मोती आहेत. म्हणून आता या दैवी संपत्तीचं किती म्हणून वर्णन करू, अशी ही 26 गुणांची राशी असलेली जी दैवी संपत्ती ही आपोआप स्पष्ट कळेल असं तिचं मी लक्षण केलेलं आहे. म्हणजे ही दैवी संपत्ती सांगत असताना कुठेही अडचण येईल, अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने मी ती दैवी संपत्ती सांगितलेली नाही आहे. स्पष्टपणे कळेल अशी मी ही दैवी संपत्ती सांगितली आहे. आणि यानंतर आता आसुरी संपत्तीचं लक्षण ऐक. ही आसुरी संपत्ती दुःखाची अंतरंग वेली आहे आणि दोषरूपी काट्यांनी पुरेपूर भरलेली आहे.
तरी पण मी गुणप्रिय असून सुद्धा तिला माझ्या व्याख्यानामध्ये प्रतिपाद्य विषय म्हणून घालीत आहे, म्हणजे तिचं व्याख्यान मी करतो आहे. आता जी आसुरी संपत्तीची वेली असे बळावली नाना दुःखी, जरी दोषरूपी कंटकांयुक्त तरी तीही येथ निरूपीन, तरी तिचं मी निरूपण करेल. का निरूपण करायचं तर सांगतात, जरी उपयोगी नव्हे चिती पार्था, त्याज्यती सर्वथा होय जरी, त्याच्या वया लागी तरी तीही जाण भले अवधान देई आता. मग प्रश्न असा निर्माण होतो ना की अरे बाबा की जर ही आसुरी संपत्ती अशी दुःखदायी आहे तर मग तिच्याविषयी बोलून काय उपयोग आहे. तर असं सांगतात की नाही नाही बाबा, की जे टाकायचं असतं ते सुद्धा कळालं पाहिजे की हे नसावं जीवनामध्ये, तरच मनुष्य त्याचा त्याग करेल ना. म्हणजे जरी परमार्थ साधकाला ही आसुरी संपत्ती अनुपयोगी आहे, म्हणूनच ती व्याख्यानाकरताही टाकण्याला योग्य आहे, तरी पण ती कशी आहे हे कळल्याशिवाय टाकता येत नाही ना, म्हणून जाणावी लागते. म्हणून चांगल्या श्रवण शक्तीने ऐक. गोस्वामी तुलसीदासजींनी रामचरितमानसामध्ये खलवंदना केलेली आहे आणि त्यामध्ये खलांचं वर्णन खूप विस्ताराने केलेलं आहे. खल कसा असतो हे सांगितलेलं आहे. एकाने प्रश्न विचारला की बाबा तुम्ही एवढ्या विस्ताराने त्या खलाचं वर्णन का केलं. गोस्वामी तुलसीदासजींनी सांगितलं की हे खलांची लक्षणं पाहून आपल्या ठिकाणी ती खलता आहे काय हे लक्षात घेण्याकरता, खलता कशी असते हे कळावं याच्याकरता म्हणून मी हे खलांची लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणजे जे आपल्या ठिकाणी येऊ नये असं वाटतं, ज्याचा आपल्याला त्याग करायचा आहे ते देखील कळालं तर त्याचा त्याग आपल्याला करणं शक्य असल्यामुळे ते सांगितलेलं आहे. मग म्हणून सांगतात, तरी नरक दुःखाला, तरी नरकीचे वाढावया दुःख, जेथे झाले एक सर्व दोष, तीही महाघोर आसुरी संपत्ती इथे तुझं प्रति निवेदिन. म्हणजे नरक दुःखाला महत्व आणण्याकरता आणि महाभयंकर पापांनी जे एकत्र संमेलन केलं आहे तीच ही आसुरी संपत्ती आहे. मग अनेक विषांचे प्रकार एकत्र झाल्यानंतर त्याला मरणाचं मिश्रण असं नाव जसं प्राप्त होतं, त्याप्रमाणे सर्व पापांची आटवून तयार केलेली लगड म्हणजेच ही आसुरी संपत्ती आहे. मग आता ती आसुरी संपत्ती कोणती आहे, कशी आहे ते पुढील श्लोकामध्ये सांगतात. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानंचाभिजातस्य पार्थ संपदमासुरी. या श्लोकाचा अर्थ असा आहे की दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, निष्ठुरता, अज्ञान हे सर्व लक्षणं आसुरी संपत्ती घेऊन जन्माला आलेल्या पुरुषाचे आहेत. म्हणजे जो आसुरी संपत्तीवान असतो त्याच्या ठिकाणी दंभ, दर्प, अभिमान, सारखा रागराग करणारा, चिडचिड करणारा, पारुष्य म्हणजे कठोर बोलणारा, अज्ञान इत्यादी दोष त्याच्या ठिकाणी असतात. म्हणून पुढे आता याचं वर्णन करतात. तरी तया दोषा आसुरा माझारी मुख्यतो निर्धारी दंभ ऐसा. मग आता त्या आसुरी दोषांमध्ये म्हणजे आसुरी संपत्तीमध्ये ज्याच्या नावाने मोठेपणाचा डांगोरा पिटलेला आहे असा तो सर्वात प्रमुख दंभ आहे. तीर्थ तेची परी करी अधिपात निंदिता जनात निज माता किंवा ब्रह्मविद्या श्री गुरुपदिष्ट परी चव्हाट्यात मांडिता. ती जन्म देणारी आपली माता समाजात उघडी करून दाखवली, तिची विटंबना केली तर माता ही तीर्थाप्रमाणे पावन करणारी खरी, परंतु ती पुत्राला शाप देऊन अधोगतीला जशी कारण होते किंवा आपल्या जवळच गुप्त न ठेवता चव्हाट्यावर आणि अनधिकाऱ्यांपुढे ओरडून सांगितली तर ती गुरुनी उपदेश केलेली विद्या या दुष्टकृत्यामुळे जशी अनिष्ट फलाला कारण होते. कारण गुरु हे विद्या देत असताना शिष्याला असा उपदेश करतात की तू ही विद्या जी आहे अशिष्याला देऊ नको. म्हणून बघा अथर्व शीर्षामध्ये असं स्पष्ट आलंय की नाही, इदम अथर्व शीर्षम अशिष्यायन देयम यो यदि मोहात दास्यति स पापीयान भवती. हे अथर्व शीर्ष जे अशिष्य आहे म्हणजे शिष्य
या भूमिकेला जो अयोग्य आहे, अपात्र आहे, त्याला द्यायची नाही आहे. आणि जो मोहाने देईल, चुकून देईल, तो पापाला प्राप्त होईल. म्हणून आपण पाठीमागे कुणाला उपदेश करावा या संबंधामध्ये विचार करून आलेलो आहोतच. किंवा विद्येने देखील त्या विद्यावानाला असं सांगितलेलं आहे की असूयकाय माम आदाहा, म्हणजे मत्सरी लोकांना मला देऊ नकोस. आणि या असं विद्येचं आणि गुरूंचं दोघांचं हे न ऐकता जो प्रतिष्ठेच्या मोहाने विद्या सांगतो, तो विद्या आणि गुरुच्या आज्ञाभंगाच्या दोषामुळे नरकाला जातो. मग सांगतात, आपण स्वतः महापुरामध्ये बुडत असताना जी अत्यंत त्वरेने पाण्यातून वर काढते आणि पलीकडच्या तीराला पोहोचवते, ती नावच जर डोक्यावर बांधली तर जशी अवश्य पाण्यामध्ये बुडवते. म्हणजे काय, नाव जी आहे ही पाण्यामधून वाचवणारी आहे, तारणारी आहे. पण ती नावच जर आपण डोक्यावर बांधली तर मग ती वाचवणारी ठरेल का बुडवणारी ठरेल? अवश्य बुडवणारी ठरेल, बुडवते. तर त्याप्रमाणे अर्जुना, जे जगण्याला कारण आहे ते अन्न 4-6 माणसांच्या देखत खाताना त्याचं वर्णन केलं तर ते दृष्टी दूषित होऊन विष होतं. तैसा, हे जसं आहे ना, तैसा दान धर्म घडला हातून दावीला बोलून लौकिक अर्थ इहलोकपरी तारकत्व सततरी दोषासीच होय हेतू होय. त्याप्रमाणे धर्म हा इहलोकात आणि परलोकात दृष्ट अदृष्ट फळ देणारा मित्र आहे. आणि पण असा तो मित्र जर जगात आपल्याच तोंडाने प्रसिद्ध करण्यात आला तर जो दुःख सागरातून तारणारा आहे तोच पापाला कारण होतो. याचा थोडक्यात अर्थ असा आहे की आपण जे काही दान धर्म वगैरे करतो त्याचं स्वतःहून कधीही व्याख्यान करू नये, ते कधीही कुणाला सांगू नये. असं आहे. काय आहे, या अभंगाविषयी बोलताना थोडंसं बोलतो की पुत्रकामिष्टीयक, चित्रायाग, दधियाग, कारिरी इष्टी इत्यादी काम्य धर्माची पुत्रप्राप्ती, पशुप्राप्ती, इंद्रिय पुष्टी, पर्जन्य इत्यादी इहलोकात मिळणारी फळं हे दृष्ट आहेत. म्हणून काही धर्माचे काही फळं कशी आहेत, ते दृष्ट फळं आहेत. ठीक. सत्य, अहिंसा, अस्तेय इत्यादी सामान्य धर्मांचं समाजामध्ये नीतिमत्ता असणं हे दृष्ट फळ आहे. बरं, निष्काम भक्तिरूप धर्माचं सगुण साक्षात्कार हे फळ सुद्धा कसं आहे, दृष्ट आहे. निष्काम धर्माने चित्तशुद्धीद्वारा मोक्ष प्राप्त होणं हे फळ सुद्धा कसं आहे, दृष्ट आहे. म्हणजे धर्माचे हे दृष्ट फळ झाले. आता धर्माचे अदृष्ट फळ काय आहेत बघा, तर ज्योतिष्टोम इत्यादी यागांचे परलोकात मिळणारे दिव्य भोग हे फळ अदृष्ट आहे. वेदामध्ये सांगितलेल्या ज्या दहरादी उपासना आहे त्या केल्याने ब्रह्मलोकाची प्राप्ती हे फळ कसं आहे, अदृष्ट आहे. आणि सकाम भक्तीने वैकुंठ लोक कैलासाची प्राप्ती होते हे फळ कसं आहे, अदृष्ट आहे. मग याप्रमाणे असे दृष्ट आणि अदृष्ट फळ देण्याविषयी धर्म कसा आहे, हा परममित्र आहे किंवा परममित्र असलेला धर्म हा निर्माण झाला. आपल्याकडनं काही दान धर्म वगैरे घडलं आणि तो दान धर्माचा विचार तो जर आपण जगामध्ये आपल्याच तोंडाने प्रसिद्ध केला तर जो दुःख सागरातून तारणारा आहे धर्म, तोच धर्म पापाला कारण होतो. म्हणून अर्जुना, बोलण्याच्या चव्हाट्यावर मी यज्ञ, दान, तप, भक्ती, तीर्थयात्रा इत्यादी धर्माचरण केले असा प्रसिद्धीचा प्रपंच केला तर तो धर्मच पण अधर्म होतो. आणि असा धर्माला अधर्म करणारा जो दोष आहे तो दंभ आहे असं जाण. म्हणजे जे जे काही आपण केलेलं आहे ते केवळ जर प्रसिद्धी करता म्हणून त्याचा आपण उपयोग केला तर त्याला दंभ असं म्हटलं गेलेलं आहे.
मागे मी दंभाच्या संबंधामध्ये बोलून आलेलो होतो. अत्यंत अपवित्र असणं आणि अत्यंत पवित्र दाखवणं, हे जे आहे, जे जसं नाही ते तसं दाखवणं, याला दंभ असं म्हटलं गेलेलं आहे. असो, यानंतर दर्पाचं लक्षण सांगतात की मूर्खाच्या जिभेवर एका अक्षराचा शिंतोडा पडला आणि किंचित विद्या जरी त्याला प्राप्त झाली तरी तो त्या विद्येच्या मदाने ब्रह्मदेवाच्या सभेत बृहस्पतीसारखे विद्वान बसलेले असले तरी तेथे सर्वच मूर्ख आहेत असं समजून आनंद पावत नाही. किंवा घोड्यावर मालाचं ओझं टाकून गावोगावी व्यापाराकरता जे भटकणारे लोक असतात त्यांना माधुरी लोक म्हणतात. त्यांचा घोडा ओझं वाहून रोड झालेला असतो, पण तरोट्याचा फोकांचा मार खात दौडत निघाला असताना ऐरावतालाही कमी मानतो. किंवा काट्याच्या कुंपणावर असलेला सरडा हा स्वर्गालाही ठेंगणा समजतो. किंवा गवताच्या जळणाने अग्नी जसा आकाशात धाव घेतो. किंवा लहान मासा हा डबक्यातील पाण्याच्या बळाने समुद्राला मोजत नाही. ते आपल्याकडे म्हण आहे ना, एक विहिरीतला बेडूक होता, डबक्यातला बेडूक होता, आणि काय प्रसंगवशामध्ये समुद्रातला एक बेडूक तिथे आला. त्याला या दोन बेडकांची भेट झाली. या बेडकाने विचारलं, कुठून येणं केलं तुम्ही? त्याने सांगितलं, अरे बाबा मी समुद्रातून आलोय. हो असं होय म्हणे. बरं म्हणे, मग समुद्र केवढा असतो? त्याने सांगितलं, फार मोठा असतो. त्या बेडकाने आपले दोन्ही हात ताणवले. एवढा मोठा असतो का? नाही रे म्हणला, याच्यापेक्षा फार मोठा असतो. त्याने हातपाय ताणवले. म्हणलं एवढा मोठा असतो का? तो म्हणला नाही, याच्यापेक्षाही मोठा आहे. मग तो त्या बेडकाने एक उडी मारली आणि त्याला विचारलं, एवढा मोठा आहे का समुद्र? तो म्हणाला, अरे नाही बाबा, याच्यापेक्षा खूप मोठा आहे, या विहिरीपेक्षाही मोठा आहे. मग तो म्हणला, तू खोटंच बोलतोयस, काहीच खरं नाही तुझं. मग हे जसं आहे, म्हणजे त्याप्रमाणे लहान मासा हा डबक्यातील पाण्याच्या बळाने समुद्राला मोजत नाही. किंवा केवळ एकाच दिवशी दुसऱ्याच्या घरी जेवल्याने किंवा दुसऱ्याच्या घरी जेवल्याने क्षुद्र स्वभावाचा दरिद्री मनुष्य जसा माजतो, त्याप्रमाणे स्त्री, धन, विद्या, स्तुती आणि अतिमान यांच्या योगाने जो माजतो तो दर्पी आहे असं मानावं. किंवा एखाद्या दुर्दैव्याने, किंवा हे असं जे माजणं आहे त्याला दर्प असं म्हणावं. ही आसुरी संपत्ती आहे. जसं एखाद्या दुर्दैव्याने आभाळाची छाया मिळाल्यामुळे आपलं घर मोडून टाकावं, किंवा एखाद्या मूर्खाने मृगजळ पाहून जसं तळ फोडून टाकावं, किंवा अधिक काय सांगावं, याप्रमाणे संपत्तीच्या लाभामुळे विनय, वैराग्य यांची जीवनामध्ये आवश्यकताच नाही असं समजून गर्वाने जे उतू जाणं आहे त्यालाच दर्प असं म्हणतात. आणि यापेक्षा वेगळ्या शब्दाने दर्पाचं स्वरूप समजावून घेऊ नकोस. त्याचं स्वरूप कळण्याकरता मी जे हे योजना केलेले शब्द आहेत ते शब्दच समर्पक आहेत असं जाण. आणि याप्रमाणे दर्पाचं लक्षण सांगितल्यानंतर इथनं पुढे अभिमानाचं लक्षण सांगणार आहेत, की जो आसुरी संपत्तीतला एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु या श्लोकाचं व्याख्यान काही पूर्ण आत्ता होणार नाही. यामुळे आत्ता हे आसुरी संपत्तीतील दर्पाचं लक्षण व्यक्त करून मी माझे आजची प्रवचनरूपी सेवा स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करतो आणि याच ठिकाणी वाक्प्रपंचाला विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. नमः पार्वती पतये
हर हर महादेव हर. ओम राम कृष्ण हरी. ॐ राम कृष्ण